बसू आपण. प्रभूला स्तुती असो. देवाची उपासना आराधना आपण केली आणि पवित्र शास्त्र सांगतं प्रभूला जर पसंत काय असेल तर त्याची उपासना, त्याची आराधना. आणि बायबल सांगतं की जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि येशू ख्रिस्त स्वतः ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती होता आणि शिष्यांना गावामध्ये पाठवून दिलं, याकोबाच्या विहिरीवरती गेला. शंभरुणी स्त्री संगती वार्तालाप करताना त्या स्त्रीला तो सांगतो की पित्याची इच्छा आहे की त्याचे स्वतःचे उपासक असावेत, जे त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं करतील. म्हणजे देवाची जर व्यक्तिशा इच्छा काय असेल तर त्याचे उपासक तयार व्हावेत, आराधना करणारी लोक. जे द्यायचं ते देवानं दिलेलं आहे. तुम्हाला तारण दिलं, उद्धार दिला, सुटका दिली, पाप क्षमा दिली. प्रभूनं जे द्यायचं ते दिलेलंच आहे. परंतु आता देवाला देण्याचा समय आलेला आहे. परंतु समस्या अशी आहे, ज्यास प्रभूला देण्याचा समय येतो आणि तेव्हाच नेमकं आम्ही त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. मला उपासना या विषयावर नाही बोलायचंय, परंतु जी 5 वर्ष समर्पित प्रार्थना भवन, त्यांची 5 वर्ष पूर्ण झाली. परंतु या प्रार्थना भवनाचा उद्देश, त्याचं ध्येय दैवी दृष्टिकोनातनं पाहिलं की तर आम्हाला समजतं, ज्यावेळेस एखादं उपासना भवन, एखादं प्रार्थना भवन, एखादं चर्च अस्तित्वात येतं, त्या चर्च मागे देवाचा सगळ्यात मोठा उद्देश काय असतो तर तो म्हणतो, मी आपली मंडळी या खडकावरती रचेल आणि अधोलोकाच्या द्वाराचं तिच्या पुढे काही चालणार नाही. मुळामध्ये चर्च हे सैतानी शक्तीला नष्ट करण्याचं केंद्र आहे. इथं परिवर्तन व्हायला पाहिजे. उपासक उपासनेच्या ठिकाणामध्ये येतात, त्यास प्रभूची इच्छा काय की त्यांची उपासना, त्यांची आराधना ही देवाला खाली आणणारी. त्यास पहिलं मंदिर बांधलं, त्यास असं लिहिलं की समर्पित केल्यानंतर ते मंदिर याजकांना सेवा करण्यासाठी उभं राहता येत नव्हतं. एवढा अभिषेक त्या ठिकाणावर उतरून आला, एवढा अभिषेक. मग देवाचा काही विचार बदललेले नाहीत अजून पण मंदिराकडे पाहिल्यावर. आज जर तुम्ही बघितलं परिस्थिती, तर तुम्हाला तशा प्रकारची उपासना, तशा प्रकारची सेवा, तशा प्रकारचं देवाचं गौरव मंडळीमध्ये नसलेलं तुम्हाला आढळेल. मग प्रश्न असा पडतो की नेमकं चर्च आहे तरी काय? चर्चमध्ये गेल्यानंतर असं लिहिलंय, पहिली मंडळी स्थापन झाली, पहिले शिष्य तयार झाले आणि शिष्य येशू ख्रिस्त भेटल्यानंतर पवित्र आत्म्याचा अभिषेक, सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलं. आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आल्याबरोबर पहिल्यांदा शिष्य येशूला सोडून चर्चला जाण्याचा त्यांचा पहिला प्रसंग त्यांच्या कृत्यामध्ये 3ऱ्या अध्यायात जर तुम्ही बघितलं तर मंदिराच्या बाहेर असणारा लंगडा भिकारी त्यानं उड्या मारत मंदिरामध्ये नेला. ऐका, जेव्हा चर्च ही संकल्पना येते, त्या चर्चच्या बाहेर आणि चर्चच्या आतमध्ये या 2 गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. बाहेर लंगडा भिकारी भीक मागत बसलेला आहे आणि शिष्य जे चर्च मध्ये चाललेले आहेत, त्यांचं तारण, त्यांचा उद्धार, त्यांना सामर्थ्य, प्रभूचं गौरव त्यांच्यामध्ये आलेलं आहे. आणि प्रभूचं गौरव त्यांच्यामध्ये आल्यानंतर आम्ही पाहतो बाहेरील लोक जे वर्षानुवर्ष बाहेर ज्या पोझिशन मध्ये ना, पेत्र म्हणतो माझ्याकडे सोनं रूप काही नाही. म्हणजे याच्या अगोदर, ऐका बरं का, मी ज्या विषयाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे त्यात तुम्हाला समजेल. याच्या अगोदर जे लोक
चर्चमध्ये जात होते, तर ते जाताना आपलं ऐश्वर किंवा त्यांची ताकद, त्यांचं सामर्थ्य किंवा त्यांचं दातृत्व दाखवण्यासाठी जात होते आणि जाता जाता ते भिकाऱ्याकडे सोनरूप देऊन जात होते. पण आता मात्र शिष्य काय म्हणतात, आमच्याकडे सोनरूप काही नाही, जे आहे ते तुम्हाला देतो. आणि ते काय आहे, तो म्हटलं येशूच्या नावानं चालू लाग. हे परिवर्तन, हे बदल आहे. म्हणून तर येशू ख्रिस्त ज्यावेळेस सभास्थानामध्ये गेला, तर त्या ठिकाणामध्ये पाहतो की लोक दानपात्राच्या थैल्याच्या थैल्या ओतत आहेत. आणि विधवा 2 टोल्या त्या दानकोशामध्ये टाकत असताना याचं ऑब्झर्वेशन येशू करतो आणि शिष्यांना प्रश्न करतो, यातलं कोणतं दान जे आहे ना, आणि सशास्त्र किंवा कोणतं दान मान्य केलं जाईल. म्हणजे येशूला आतमधली व्यवस्था बदलायची होती. आतमधली जी व्यवस्था आहे, चर्चेसमधली, मंडळांमधली जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था चेंज होणं फार गरजेचं आहे. आणि एक गोष्ट मी आज ती देवाच्या वचनातून पाहणार आहोत. मला वाटतं आपण त्या वचनाकडे डायरेक्ट जाऊया. 1 शमूएल 4 अध्याय आणि त्याची 17 पासून 22 पर्यंतची वचन आपण वाचूया. 1 शमूएल 4 अध्याय 17 पासून 22 पर्यंतची वचनं. 1 शमूएल 4 अध्याय 17 ते 22 वचनं. त्या बातमी आणणाऱ्याने उत्तर दिले की इस्रायलाने पलिष्ठांपुढे पळ काढला. इस्रायलानं पलिष्ठांपुढे पळ काढला. लोकांची मोठी कत्तल उडाली. लोकांची मोठी कत्तल उडाली. हफनी व फिनास हे आपले दोघे पुत्रही ठार झाले. दोन्ही पुत्र ठार झाले. आणि देवाचा कोश हस्तगत झाला. देवाचा कोश हस्तगत झाला. देवाच्या कोशाने नाव त्याने उच्चारित देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारिताच दरवाजा जवळील आसनावर बसला होता. तेथेच तो मागे पडला. तो वृद्ध व अंगाने जड असल्या कारणानं त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. तो 40 वर्षे इस्रायलाचा शास्ता होता. 40 वर्ष इस्रायलाचा शास्ता होता. त्याची सून फिनासाची बायको ही गरोदर असून तिचा प्रसूती काळ जवळ आला होता. देवाचा कोश नेला आणि आपला सासरा व नवरा हे मृत्यू पावले. हे वर्तमान ऐकून तिला कळा लागल्या. व ती ओनवी होऊन प्रसूत झाली. तिचा प्राण जाते समयी ज्या स्त्रिया तिच्या भोवती उभ्या होत्या त्या तिला म्हणाल्या भिऊ नको, तुला पुत्र झाला आहे. पण ती काही एक बोलली नाही. व तिच्या बोलण्याकडे तिने लक्षही दिले नाही. तिने त्या बालकाचे नाव इखाबोद वैभव नाहीसे झाले असे ठेविले. ती म्हणाली इस्रायलाचे वैभव नाहीसे झाले. बस. इखाबोद आज मंडळांमध्ये, ख्रिस्ती समाजामध्ये किंवा विश्वासणाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका काय असेल तर इखाबोद असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. फिन्हासची पत्नी आणि त्या पत्नीच्या पोटी एक मुलगा आला आणि ती प्रसूती झाली. आणि प्रसूती झाल्यानंतर ती सुईण तिला सांगती, ती दासी तिला सांगती, काळजी करू नकोस, तुला देवानं मुलगा दिलेला. ऐका बरं का, जर शास्त्र तुम्ही उलगडलं तर तुम्हाला कळेल ही संतती किती महत्वाची आहे. 100 वर्ष 80 वर्षाचा अब्राम झाल्यावरती आता त्याने पाहिलं की प्रभू माझ्याबरोबर होता आणि माझ्याबरोबर असल्या कारणानं देवानं मला फलद्रूप केलं किंवा मला आणि धनसंपन्न केलं. सगळ्या गोष्टी त्यानं माझ्याकडे दिलेल्या आहेत. पण देवाला प्रश्न करतो, तो काय म्हणतो माहिती का, माझा अंतिम समय आलेला आहे, ही सगळीच असणारी संपत्ती मी काय करणार आहे तर माझ्या चाकराच्या हवाली करून मला जावं लागणार आहे. त्यास प्रभूला त्याची असणारी तगमग समजती आणि तो म्हणतो काळजी करू नकोस,
तुझ्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. आणि आम्ही पाहतो की अब्रामाचा चेहराच खुलून जातो. का तर संतती येणार आहे. ऐका, ज्या गोष्टीकडे देव आमचं लक्ष वेधू इच्छित आहे, आज जगामध्ये लोकांचं लक्ष नवीन आत्म्यांकडे, नवीन लोकांचं तारण होणं, ते ख्रिस्ताकडे वळणं आहे. पण खरी गोष्ट काय ती देवाच्या वचनातनं मला पाहणं गरजेचं आहे. हन्ना सुद्धा शिलो या ठिकाणात जात होती, तर असं लिहिलं तिचा नवरा तिला सगळं काही दुप्पट देत होतं, पणिन्नेपेक्षा तिला दुप्पट, पण ती खुश नव्हती. नवरा तिला म्हणतो तू वांज आहे, ही गोष्ट मला माहिती आहे, पण पणिनेपेक्षा मी तुला सगळं काही दुप्पट देतो, मग तुझा चेहरा म्लान का? ती म्हणती मी वांज आहे, जोपर्यंत देव मला लेकरू देत नाही तोपर्यंत, आणि मी कधीच प्रसन्न राहणार नाही. आणि याजकाला प्रश्न पडतो की ही स्त्री दारू तर नाही प्याली ना? इतकी रडली ती लेकरासाठी. मग लेकराचं महत्व एवढं असताना ज्या दिवशी त्या स्त्रीला आणि हन्नेला देवानं शमूएल दिला, त्या दिवसापासून तिची व्यथा बदलली, परिस्थिती बदलली. पण इथं मात्र फिनहासची पत्नी ज्या अवस्थेमध्ये ती आली, त्या स्त्रिया तिला सांगतात की एक गोष्ट ध्यानात ठेव, आता भिवू नको, परमेश्वरानं तुला मुलगा दिलेला आहे. पण ती त्या मुलाकडे पण बघत नाही आणि त्या स्त्रियांकडे पण पाहत नाही. आणि ते विचारतात त्याचं नाव काय ठेवायचं, तर ती म्हणती त्याचं नाव इखाबोत ठेवा. इखाबोत म्हणजे काय? देवाचं गौरवच निघून गेलं. मुलगा आला हो, मुलगा म्हणजे देवाचं गौरव नाही. मग देवाचं गौरव कशामध्ये आहे? देवाचं गौरव ज्या गौरवासाठी वास्तविक पाहता एका आईची जर खरी गरज काय असेल तर त्या ठिकाणामध्ये मुलगा आहे. अलिशा ज्या शुनेम या ठिकाणच्या स्त्रीच्या घरामध्ये गेला, त्या स्त्रीला विचारतो, बाई तू एवढी माझी देखभाल करती, एवढी माझी निगा राखती, तुझ्या नवऱ्याला काम नाही, राजाकडे माझी ओळख आहे, तुझ्या राजाकडे शिफारस करू का राजानं तुझ्या मुलाला नवऱ्याला नोकरी द्यावी? त्यास ती काय म्हणती, महाराज माझ्या नवऱ्याला नोकरी देऊ नका, पण माझं घर नांत करा, का तर मला मुलाची गरज आहे. आणि ती सुद्धा मुलाची मागणी करती. पण फिनहासची पत्नी जिला देवानं संतान देऊन सुद्धा ती काय म्हणती, मला तो आणि जे मुलगा मला दिला ना त्या मुलाचं नाव तुम्ही इखाबोत ठेवा. काय इखाबोत ठेवा? कराराचा कोश गेला ना, मुलगा आला पण कराराचा कोश गेला. ज्याच्याविषयी जगाला आनंद आहे, परंतु माझा तो आनंद नाही. काय का त्या ठिकाणामध्ये त्यांनी इखाबोत नाव ठेवायला सांगितलं? कोणतं गौरव होतं? 3 गोष्टी त्या ठिकाणात सांगितलेल्या आहेत. एक तर एली याजक जागच्या जागी गतप्राण झाला, याजकच मरून गेला. ऐका, याजकच मरून गेला. दुसरी गोष्ट तिचा नवरा पण मरून गेला. आणि तिसरी गोष्ट इस्रायल लोकांची मोठी कत्तल झाली. आता तिच्याकडे मुलगा आहे, पण ती स्वार्थी नाहीये. तिने आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार केला, तिच्या लक्षात आलं याजकच मरून गेला जागेवरती मान मोडून. आणि काम याजक जागेवरती मान मोडून गेला माहिती का? असं लिहिलंय की तो शरीराने त्याची जाडी वाढली होती, म्हणजे त्याची सेवा कुठंतरी कमी पडलेली आहे. सेवा नव्हती त्याच्याकडं. एली संबंधाने जर तुम्ही बघितलं तर तो शरीर यष्टीने वाढलेला आहे, जाडी वाढलेली आहे. बातमी ऐकल्याबरोबर इथं याजकानं इस्रायल लोक ज्यास पकडले, त्यांची मारहाण चालू आहे, त्याची कत्तल चालू आहे. पण याजकाकडे प्रार्थना करण्याचे गुडघे नाहीत. याजकाकडे फक्त त्याची आणि जबरदस्त शरीर यष्टी आहे, पर्सनॅलिटी आहे, पेहराव आहे, याजक पद आहे. पण जिथं याजकच मरतो तिथं लोक कसे वाचणार आहेत? जिथं याजकानं प्रार्थना केली पाहिजे, जसं मोशे संबंधानं म्हटलं, रानामध्ये त्यांच्या चुकांमुळे देव त्यांना मारत होता, पण देवासमोर मोशे पालथा पडला आणि काय म्हटलं माहिती का? यांना मारशील तर जीवनाच्या पुस्तकातलं पहिलं माझं नाव काढून टाक. त्याला माहिती हे इखाबोत आहे. कोणतं इखाबोत? लोक जिवंत राहणं आणि याजकानं सेवा करणं हे खरं गौरव आहे. कोणतं गौरव आहे? चर्चेसमध्ये कोणतं गौरव आहे? मंडळांमध्ये कोणतं गौरव आहे? फिनहास गेला, एली पण गेला, लोक पण मेले, पण फिनहास जन्माला आला. ऐका, चर्चेस मध्ये तुम्हाला दिसेल नवीन लोक जन्माला आलेत, पण याजक मेले. तो याजकांचं आत्मिक जीवन संपलंय.
याजकांमध्ये ती धार्मिकता नाही, जी धार्मिकता आम्ही पाहतो त्या काळामध्ये त्या याजकामध्ये होती, एली याजकामध्ये होती. आणि तीच धार्मिकता असं लिहिलंय की एली त्या याजकाची दृष्टी आता मंद होत चाललेली आहे. त्याला दिसत नाही पाप पुण्य, त्याची मुलंच पाप करत आहे, त्याची मुलंच व्यभिचार करत आहे, त्याची मुलंच वेदीवरचं देवाला टाकलेलं त्रिशूल लावून ते काढून घेत आहे. हे एलीला दिसत नाही आणि देवाचा कोप त्यांच्यावरती आला. देवानं पाहिलं हा याजक बरोबर नाही आहे. शेवटी देवानं शमूएल बाळाशी बोलायला सुरुवात केली आणि त्याला सांगितलं, तू त्या ठिकाणामध्ये एलीच्या जागी त्या आणि तू राजा होणार आहे. लक्षात ठेवा, इखाबोत म्हणजे देवाचं गौरव निघून गेलं. आज मंडळ्या अस्तित्वात आहे, चर्चेचं अस्तित्वात आहे, नवीन लोकांनी भरलं जात आहे. पण अशी कोणती स्त्री, अशी कोणती व्यक्ती, अशी कोणती व्यक्ती त्या चर्चमध्ये ती असं म्हणत आहे की चर्चेस भरत आहेत. एक लेकरू जन्माला आलाय, याजक मरून गेला ना, जे लोक अस्तित्वात आहेत ते मरून चाललेत ना, व्यसनामध्ये गेलेले आहेत, पापामध्ये लोक अडकून पडलेले आहेत, आत्मिक जीवन संपुष्टात येत आहे, व्यभिचारामध्ये अडकलेले आहेत, जारकर्मामध्ये अडकलेले आहेत, त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत चाललंय, ते मरत चाललेत. हे कोणा व्यक्तीच्या लक्षामध्ये येत नाही. आणि त्याचा परिणाम काय? जन्म झालेल्या लोकांकडे लक्ष लावू देऊ नका, मरत असलेल्या लोकांकडे लक्ष लावा. मरत आहेत लोक, ख्रिस्ताची ओळख त्यांना नाही आहे. कित्येक वेळा तर ख्रिस्ताला खिशामध्ये घेऊन आम्ही फिरत आहोत. आम्ही गृहीत धरतो की तो आमच्या बरोबर आहे, आम्हाला वाटतं तो आमच्या संगती आहे, आम्हाला वाटतं ज्या दिवशी आमचं तारण झालं त्या दिवसापासून येशू आमच्या संगती आहे. नाही हो, कसं राहील आमच्या संगती? आमचं जीवन जर पाहिलं, आमच्यातल्या चुका जर पाहिल्या, तर येशू आमच्या बरोबर राहील का? कराराचा कोष तर केव्हाच निघून गेला, देवाची समक्षता निघून गेली. आता राहिल्यात फक्त बिल्डिंग, आता राहिल्यात फक्त इमारती, आता राहिल्यात फक्त आणि ते असणारे वेदी. पण वेदीवरती असणारं देवाची समक्षता किंवा प्रभूचं तेज कुठं आहे की ज्या तेजानं मंदिर भरलं, ज्या ठिकाणात याजक उभं सुद्धा राहू शकत नव्हते. एवढं वैभव, एवढं सामर्थ्य, एवढा अभिषेक, आणि तो अभिषेक कुठे आहे? मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, येशू आला आणि त्यानं आल्यावर शिष्याने सुद्धा मंदिराकडे पाहिलं आणि ते म्हटले, काय सुंदर मंदिर आहे. तो म्हटलं, हे पाडून मी 3 दिवसामध्ये पुन्हा उभे करणार आहे. आणि अजून पुढे जाऊन तो काय म्हणतो, या मंदिराची चिऱ्यावर चिरा सुद्धा राहणार नाही, चिऱ्यावर चिरा राहणार नाही. कारण त्यांचं लक्ष त्याच्याकडे लागलं, त्या करूबाकडे नाही लागलं, जे करूब मंदिराचं वैभव आहे. हा पवित्र आत्मा जो आहे ना, हे करूबाचं काम करत आहे. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य लोक बिल्डिंगकडे लक्ष लावतात, त्याच्याकडे असणाऱ्या सगळ्या सुंदर वस्तूकडे लावतात लक्ष, पण सगळ्यात सुंदर पवित्र आत्माच आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुंदर काहीच असू शकत नाही. हा पवित्र आत्मा ज्या मंडळीमध्ये राहील ना, तो दिवस सगळ्यात भारी दिवस असणार आहे. आज मंडळीमध्ये पवित्र आत्म्याच्या कामाच्या ऐवजी नको त्या गोष्टी आहेत. म्हणून इथं तो म्हटला, ती स्त्री काय म्हणते, माझ्या मुलाचं नाव इखाबोत ठेवा. इखाबोत म्हणजे देवाचा गौरव निघून गेलेला आहे. कुठे ते गौरव? परिचित लोक घराघरामध्ये एकत्र जमत होते, भाकर मोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते. लोक त्यांना पाहून प्रसन्न होते. हे वैभव, हे गौरव आहे. लोक एकमेकाला पाहिल्यावर ते प्रसन्न असतात. त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं आढी नाहीये, एकमेकाविषयी कुठल्या प्रकारचा द्वेष नाही, एकमेकाविषयी कुठल्या प्रकारचा मत्सर नाही. हे गौरव आहे. त्या सगळ्यांना येशूनं एक केलं. ख्रिस्ताचं या जगामध्ये येण्याचा उद्देशच नेमका काय होता, ती मंडळी विसरून गेलेली आहे. म्हणून आम्ही पाहतो, येशू ख्रिस्त वधस्तंभीत जाण्याच्या अगोदर ती शेवटची रात्र जी ना, शेवटची रात्र या सगळ्या शिष्यांना त्यानं एक केलं. आणि त्यानं काय केलं, एका भाकरीतनं, एका प्याल्यातनं या शिष्यांना शेवटचं प्रभुवचन दिलं आणि त्यानं ऐक्याचा संदेश दिला. भाकर एक, प्याला एक, तसं शरीर एक, मंडळी एक. मग त्याच्यामध्ये यहुदा पण होता आणि यहुदाला त्यानं सांगितलं, तो म्हटला की तुमच्यातला एक जण मला धरून देणार आहे. परंतु त्या ठिकाणामध्ये त्याचं नाव पण त्यानं उघड नाही केलं, कारण त्याला माहिती होतं की यांच्यातलं ऐक्य कधी दुभांगून आहे. शेवटची त्याची प्रार्थना काय होती,
जर तुम्ही माझा युट्यूबवरचा संदेश ऐकला असेल तर तुम्हाला कळेल, जसं ख्रिस्तानं वधस्तंभावरती 7 उद्गार उद्गारले ना, तसं डोंगरावरती गेल्यावर त्यानं 7 प्रमुख प्रकारचे प्रार्थनेचे मुद्दे मांडलेले. त्या 7 शब्दाकडे कोणाचं लक्ष नाही. प्रार्थनेमधले 7 मुद्दे, आणि त्यातला एक मुद्दा होता. कोणता मुद्दा होता माहिती का? जसं पित्या तू आणि मी एक आहे ना, तसं या शिष्यांनी एक असावं. आहे का मंडळीमध्ये ती युनिटी आहे, एक वाक्यता, एकमेकासाठी रडणं. कोणी प्रश्नात असलं तर त्याच्यासाठी डोळ्यामध्ये अश्रू, त्याच्यासाठी गुडघ्यावरती येणं. म्हणून आम्ही पाहतो की ज्यावेळेस या ख्रिस्ताला आम्ही पाहतो वधस्तंभीत जाण्याच्या अगोदरची रात्र, आणि तिथं त्यानं पिलातामध्ये आणि हेरोदामध्ये सुद्धा ऐक्य निर्माण केलं. त्यांनी त्यांच्यात पण ऐक्य निर्माण केलं. आणि पुनरुत्थानानंतर तो शिष्यांना सांगतो की पहिल्यांदा जाऊन पेत्राला सांगा मी उठलो. का? कारण त्याला ठाऊक होतं की यांच्या अंतःकरणामध्ये या पेत्राविषयीची द्वेष भावना असेल, परंतु माझं पुनरुत्थान यांच्यामध्ये ऐक्य निर्माण करणारं असावं. म्हणून हे गौरव कोणतं आहे? ते गौरव कोणतं असेल तर मंडळीमध्ये असणारं ऐक्य, चर्चेसमध्ये, परिवारामध्ये, कुटुंबामध्ये असणारं ऐक्य. असं आम्ही एकत्र जातो चर्चला, पण मन मात्र विभक्त असतात. एक परिवार माझ्याकडे आला आणि त्या परिवारानं सांगायला लागलं, बाळकसाहेब, मुलं सगळी मोठ्या हुद्द्यावरती कामाला लावले, शिक्षण घेऊन त्याला 2 लाख पगार, याला 3 लाख पगार. आणि मग त्याची सगळी स्टोरी सांगितली. दोघं आई वडील आणि त्यांच्याबरोबर एक आलेली अविवाहित मुलगी, आणि ते बसले, पण प्रार्थना करा माझ्यासाठी. मुलगा आणि मी एका चर्चला येतो, एका चर्चला जातो. मी पुढं बसलेला असतो आणि मागं पाहत असतो की माझा मुलगा आला का. तो मागच्या मागं सूट बुटामध्ये येतो आणि मला न भेटता निघून जातो. मंडळीत तो असतो, पण मला अजूनपर्यंत तो कधी भेटत नाही. आणि मी आणि माझी पत्नी आम्ही रडतो. का? तर हा मुलगा, आणि त्यानं कसल्या कारणानं माझ्याशी वैर धरलं सांगता येत नाही. अहो, चर्चमध्ये आहात, पण इखाबोत कुठे आहे? गौरव कुठे आहे? ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं बलिदानच व्यर्थ ठरवून टाकलेलं आहे. मी जसं तुझ्या बरोबर एक आहे तसं यांनी एक असावं. मग का परिवारामध्ये त्या ऐक्य नाही? जाता चर्चला, मंडळीमध्ये जात आहात, चर्चमध्ये जात आहात, पण परिवारातलं ऐक्याचं काय? कुठे परिवारामध्ये ऐक्य, कुठे मंडळीमध्ये ऐक्य? म्हणून ती स्त्री काय म्हणते माहिती का? सासराही गेला, नवराही गेला, इस्रायल लोक पण गेले, पण मुलगा मात्र आला. अशी एक कोणती तरी गोष्ट आली, पण बऱ्याच गोष्टी तर तुमच्या हातातून निघून गेल्या ना. एक गोष्ट आली, लेकरू आलं जन्माला, नोकरी आली, लग्न झालं, संतती मिळाली, बँक बॅलन्स मिळाला, घर मिळालं, सगळं मिळालं, पण आणि जी गोष्ट तुम्हाला आवश्यक आहे, देवाचं सानिध्य, देवाची समक्षता, कराचा कोश, तो कराचा कोश तुमच्याकडे आहे का? जर कराचा कोश असेल ना, तर त्या ठिकाणामध्ये असं सांगितलं, तू वेदीमध्ये वेदीच्या जवळ येत असताना अर्पण टाकण्याच्या अगोदर जाऊन पहिल्यांदा आपल्या भावाबरोबर समेट कर, मग तुझं अर्पण त्या ठिकाणामध्ये टाक. तोपर्यंत अर्पण पण टाकू नकोस. अर्पण पण टाकायचं नाही तोपर्यंत. हे कुठेही खाबोध, कुठे गेलं वैभव, कुठे गेलं गौरव? कोणतं गौरव? याजक जर एखादी चुकी करेल, मंडळी जर एकत्र चुकी करेल, वर्षात एकदा सण साजरा करत असताना कोकरा कापायचं, कोकऱ्याचं रक्त घ्यायचं, आणि मग याजक परमपवित्र स्थानामध्ये रक्त घेऊन जात असताना जर ते रक्त मान्य केलं नाही, देवानं क्षमा केली नाही, तर याजक जागच्या जागी गत प्राण होत होता. हे वैभव होतं, म्हणून लोकांमध्ये देवाचं भय होतं. पण आता लोकांमध्ये देवाचं भय नाही. आता लोकांमध्ये देवाचं भय नाही. चर्चला जाणं एक स्टाईल बनलेली आहे बरं का. चर्चला जाणं एक स्टाईल आहे. स्टाईल मध्ये चर्चला जातात. कुणावर टीका करण्यासाठी नाही, पण देवाचं वचन ठणकावून सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. मोशे ज्यावेळेस त्या पर्वतावरती चढला ना, पहिल्यांदा प्रभू त्याला म्हटला, मोशे या ठिकाणामध्ये मी उभा आहे, जळतं झुडूप तुला दिसतं, हा पवित्र पर्वत आहे. या पर्वताच्या जवळ येत असताना पहिल्यांदा तो आपल्या पायातल्या वाहना बाजूला काढ. त्यास मोशे घाबरला. त्यानं पाहिलं की देव एवढा पवित्र आहे. इस्रायल लोकांना देवानं आणि मोशेला सांगितलं, आता मी तुझ्याशी बोलणार आहे, इस्रायल लोकांना सांग. तुझं माझं संभाषण चालू असेल ना, तर फक्त इस्रायल लोकांनी दारात येऊन थांबायचं. कोणता पशु पक्षी प्राणी कोणी सुद्धा त्या पर्वताच्या जवळ यायचं नाही तुझ्या माझ्या संभाषणामध्ये. जर एखादा पशु पक्षी प्राणी लहान लेकरू जवळ आलं आणि त्या पर्वताला त्याने हात लावला तर तो मरून जाईल.
हे वैभव तर गौरव तर देवाचं. लोकांना एक प्रकारची भीती होती, घाबरून त्या पर्वतावर आणि देवाचं संभाषण फक्त ऐकत होते, देवाला पाहू शकत नव्हते. परंतु आता इखावत मंडळीमधनं ते गौरव निघून गेले. मग हे जातं का? हे गौरव जाण्याचं कारण तरी काय? जोपर्यंत गौरव जाण्याचं कारण समजत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला प्रभूचं गौरव कसं टिकवून ठेवायचं हे कधी समजणार नाही. का जातं हे देवाचं गौरव? ऐका, तुमचा वेळ जावा म्हणून तुम्ही या ठिकाणात नाही आला. आणि मला सुद्धा सोलापूर इथे येण्याचं कारण तरी काय? माझं वक्तृत्व दाखवावं, चला चार लोक ऐकावेत, त्यांनी माझं कौतुक करावं? नाही हो. देव काय ते आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्या दिवशी देव समजतो ना, त्याच दिवशी आमचं रूपांतर होतं. तोपर्यंत रूपांतर होत नाही. तोपर्यंत देव कॅज्युअल असतो. दारुडा रात्री झोपताना त्याची प्रार्थना काय असते माहिती का? देवा रात्रभर सांभाळ, आला तर घेऊन जा. हे दारुडा पण प्रार्थना करतो. मग खरंच रात्री प्रभू आल्यावर त्याला घेऊन जाईल का हो? देवाच्या वचनात तर लिहिलं, मद्यपी लोकांना स्वर्गाच्या राज्यात. मग तो रात्री झोपताना तर प्रार्थना करतो ना, आला तर मला घेऊन जा. व्यभिचारी, जारकर्मी, अशुद्ध कर्म करणारा, निंदा करणाऱ्या सुद्धा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. निंदा करणाऱ्या सुद्धा येईल. एक युट्यूबला संदेश येईल, लवकरच पाठवणार आहे. असं कोणती गोष्ट आहे, असं कोणतं पाप आहे जे एका व्यक्तीला हमखास मरण देतं? असा एक संदेश आहे. अनेक पाप आहेत, पण काही पाप जे ते त्या व्यक्तीला हमखास मरण देतं, बचावच करू शकत नाही. आणि आम्ही काय म्हणतो माहिती का? अमक्या पाळकाला सांगा प्रार्थना करा, तमक्या पाळकाला सांगा प्रार्थना करा, दिनाकरणाला सांगा, बेनिनला सांगा. नाही हो, तुम्हाला कोणीच नाही वाचवणार. वाचवणार ते फक्त देवाचं वचनच तुम्हाला वाचवणार आहे. नाही कोणी वाचू शकणार, कोणी सेवक नाही वाचू शकणार. 100% तुम्हाला देवाचं वचन वाचवेल. देवाचं वचन वाचवत असताना आमचं लक्ष कुठं लागलं पाहिजे? तर देवाचं गौरव आमच्यातनं जातं का? चर्चमधनं जातं का? मंडळीमधनं, घरामधनं देवाचं गौरव जातं का? देवाचं गौरव, देवाचं तेज, समक्षतेच्या त्या पाट्या, देवाची समक्षता जिथं राहतं, देव त्या घराचं कल्याण करतो. आणि आज रात्री प्रश्न तोच आहे. जर तुमचं खरंच कल्याण झालं असतं ना, तर तुम्ही कधीच चर्चमध्ये जाऊ शकला नसता. पण तुमच्याकडे पीडा आहेत. आणि दावीद पण काय म्हणतो माहिती का? मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं. का? तर त्यामुळे मी तुझा मार्ग जाणायला शिकलो. राजगादीवरती दावीद राजा बसला ना, आपोआप त्याच्या डोक्यामध्ये नशा चढली. आणि आपल्या कामगाराची बायको, सैनिकाची बायको खिडकीतनं पाहिली आणि त्या सैनिकाला घनघोर युद्धाच्या ठिकाणामध्ये पाठवलं आणि त्याच्या बायकोला हस्तगत केलेला हाच तो दावीद आहे. राजगादीवरती बसण्याच्या अगोदर साधं मेंढर चालणारा व्यक्ती होता. राजगादी मिळाल्याबरोबर त्याचे विचारच बदलून गेले. परिणाम काय झाला माहिती का? देव तो देव आहे. असं नाही म्हटलं एखादं पाप केलं माफ करून टाकतो. काय दावीद माझी उपासना करतो, माझी आराधना करतो, मग त्याला मी क्षमा केली तर काय बिघडतं? तो म्हटला नाही. नाथान संदेष्टाला जाऊन आणि सांगतो, नाथान संदेष्टा म्हणतो, दाविदा तलवार तुझं घर सोडणार नाही. एका आपल्या सैनिकाच्या पत्नीवरती बलात्कार केला, तुझ्या घरामध्ये आता पेरणी तू केली, आता कापणी पण करशील. दाविदाच्या मुलानं स्वतःच्या बहिणीवरती बलात्कार केला, देवानं त्याची परतफेड केली. इकडे दाविदानं त्या असणाऱ्या त्याच्या सैनिकाला आणि आता त्याची हत्या केली. इकडे भावानं भावाची हत्या करून टाकली. बघता बघता देवानं त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं. का? त्याला माहितीये इथं देवाची समक्षता पाप करणाऱ्यामध्ये कधीच राहू शकत नाही. आणि एकदा का देवाची समक्षता जर तुमच्या घरातनं, तुमच्या परिवारातनं, मंडळीतनं निघून गेलं, मग तुमच्या मंडळीचा बचाव कोण करणार आहे? परिवाराचा बचाव कोण करणार आहे? आज सगळं आहे. इखाबोत म्हणजे देवाचं गौरव निघून गेलं. का निघून गेलं? त्यातला पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत. दुसरे शमूएल त्याचा 6वा अध्याय 5 पासून 11 पर्यंतची वचनं. दुसरे शमूएल 6वा अध्याय 5 पासून 11 पर्यंतची वचनं. दावीद व इस्रायल घराण्याचे सर्व लोक, दावीद व इस्रायल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडांची व नानाविध वाद्य व विना, सारंगी, डफ डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले.
नाखोनाच्या खळ्यापाशी ते आले. तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली. म्हणून उज्जाने कोश हात लांब करून धरला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला. त्याच्या या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडण केले. व तो तेथे देवाच्या कोशापाशी गत प्राण झाला. पुढे परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला. म्हणून दावीद फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जाहनन ठेवलं. ते नाव आजवर चालत आहे. त्या दिवशी दाविदास परमेश्वराचा धाक वाटून तो म्हटला, देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा. दावीद परमेश्वराचा कोश दाविदापुरात घेऊन जाण्यास कबूल होईना. त्याने तो ओबेद अदोम गित्ती याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोश ओबेद अदोम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला. आणि परमेश्वरानं ओबेद अदोम व त्याचे सर्व घराणे यास बरकत दिली. बस. कराचा कोश पलिष्ट्यांनी नेला. कराचा कोश आमच्यामधनं गायब झाला. हे ऐकल्याबरोबर फिनहासची पत्नी, तिचा नवरा मेला, याजक पण मेला, आणि फिनहासच्या पत्नीच्या कानावरती ही बातमी गेली, मला मुलगा झाला. पण त्याच्यापेक्षा तिला सगळ्यात जास्त वाईट काय वाटलं तर तिच्यातला त्या इस्रायल लोकांमधला कराचा कोश निघून गेला. कराचा कोश एक गौरव आहे. कराचा कोश म्हणजे देवाचं वचन आहे. आमच्याकडे सगळं आहे. दावीद कराचा कोश आपल्या नगरामध्ये दावीदपुरी आणत असताना असं लिहिलं की तो वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवून देवाची उपासना करत करत त्या ठिकाणामध्ये निघालेला आहे. एक सुंदर उपासना पण चालू आहे. काय कमी नाही बरं का. नाचत पण दावीद त्या ठिकाणामध्ये कराच्या कोशासमोर. इस्रायल लोक मोठं जल्लोष करत आहे का तर कराचा कोश आपल्या बरोबर चाललेला. ऐका, परंतु घडलं काय माहिती का. ज्या बैलगाडीमध्ये कराचा कोश ठेवला होता, नाखोनाच्या खळ्याजवळ आल्याबरोबर त्या बैलगाडीनं एक खड्डा पाहिला, दगड पाहिला, आणि ती हेंदखळली बैलगाडी. आणि त्या ठिकाणात चालणाऱ्या लोकांना असं वाटलं की आता कराचा कोश पडणार आहे. म्हणून काय झालं तर तिथं जो आणि त्यानं हात लावायला गेला. हात लावल्याबरोबर अय्यो उज्जा तिथंच जागच्या जागी स्मरण पावला. प्रश्न तोच आहे बरं काय का. एवढा चांगला देव, देवाचे लोक कराचा कोश पण आपल्याकडे घेऊन चाललेले आहेत. त्यांचं एवढं देवावरती प्रेम आहे, कराच्या कोशावरती प्रेम आहे. कराचा कोश बैलगाडीमध्ये ठेवलेला आहे, जल्लोष चाललाय, उपासना चालली, आराधना चाललेली आहे. सगळं वातावरण किती धार्मिक बनलेलं आहे. आणि धार्मिक वातावरण असताना एक कराराचा कोश आता खाली पडणार आहे. त्या ठिकाणामध्ये तो अय्यो जातो आणि हात लावतो, उज्जा जातो, हात लावतो की कराचा कोश खाली पडू नये. मग याच्यामध्ये त्या उज्जाची चुकी काय हो. देवाला एवढा राग काय यायला पाहिजे. तो तर कराचा कोश वाचवायला गेला. देवानं तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. एवढ्या लोकांमध्ये कोणामध्ये ती ईर्षा नव्हती, कोणामध्ये तो आवेश नव्हता. पण उज्जो गेला आणि त्यानं काय केलं, पडणाऱ्या कराच्या कोशाला हात लावण्याचं काम केलं. एकदम चांगलं काम केलं. धार्मिक व्यक्ती आहे तो. कराचा कोश खाली नाही पडू दिला त्यानं हात लावला आणि त्या ठिकाणामध्ये उज्जो जागेच्या जागी मरण पावला. जागेवर तो मरून गेला. आणि दाविदानं ते पाहिलं. आता कोण व्यक्ती असं कराचा कोश आपल्या घरात नेईल की कराचा कोश त्याला हात लावला तर माणूस मरतो. मग देवाला ते कळत नाही का.
असं का देवाने त्याला तडाखा दिला? लोक तर आनंद करत होते ना, लोक नाचत होते आणि कराच्या कोशाला घरी पण आणत होते. प्रॉब्लेम काय देवाला? एवढं सगळं वातावरण असताना एकदम देवाचं गौरव निघून जाणारं इतकं भयानक उदास, खिन्न, दुःखी वातावरण एका क्षणात निर्माण होण्याचं कारण काय? देवाला कोणत्या गोष्टीचा राग आला की त्यानं त्या उज्ज्वला मारूनच टाकलं जागेवरती. आणि दावीद म्हणतो आता कराचा कोश माझ्या घरी नेणारच नाही. ऐका, कराचा कोश नेण्याची देवाने एक पद्धत सांगितलेली होती. काय पद्धत होती माहिती का? त्या कराच्या कोशाला 4 बाजूला 4 कड्या होत्या आणि त्याला 2 दांडे घालून याजकानं आपल्या खांद्यावरती कराचा कोश न्यायचा असतो. बैलगाडीमध्ये कधी न्यायचा नसतो. ऐका, आणि देवानं ही पद्धत त्यांना सांगितलेली होती. पण यांनी काय केलं माहिती का? आपल्या पद्धतीनं कराचा कोश आपल्या घरी नेण्याचं किंवा दावीदपुरी नेण्याचं किंवा मंडळीमध्ये किंवा कुटुंबामध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला वाटतं तसं कराचा कोश ठेवू. बरेच लोक मंडळीमध्ये देवाची उपस्थिती, कराचा कोश आम्ही आमच्या इमॅजिनेशन प्रमाणे, आम्हाला देवानं काय सांगितलं याच्याशी घेणं देणं नाही, आम्ही कराचा कोश नेतो ना, देवाचं सानिध्य आणतो ना, ते महत्वाचं आहे. पण देव तो देव आहे, तो कधीच बदलत नाही, तो नाही चेंज होत. तुम्ही किती त्याला मसाला लावा, कराच्या कोशा पुढे नाचा, बैलगाडीमध्ये ठेवा. तिथं असं लिहिलं, वेगवेगळे लाकडांची वाद्य वाजवून देवाची उपासना आराधना केली जाते. आणि तेवढ्या उपासनेमध्ये अचानक ट्विस्ट आलं, अचानक वातावरण बदललं. उज्जव तिथं जागच्या जागी मरण पावला. ऐका, एवढं सगळं वैभव, इखाबोत म्हणजे देवाचं गौरव निघून गेलं, इथं सुद्धा कराच्या कोशापुढं देवाचं गौरव निघून गेलं. इस्रायल लोकांमध्ये दुःखाचं वातावरण, इतकं दुःखाचं वातावरण की दावीद जो देवाच्या हृदयाचा व्यक्ती, आणि दाविदानं काय निर्णय घेतला माहिती का? आता कराचा कोशच मी माझ्या घरी नेणार नाही. का घरी नेणार नाही? कराचा कोश माझ्या घरी नेलं, माझ्या घरातलं कोणतरी मरेल. ऐका, असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. हा कराचा कोश दावीदपुरी नेण्यासाठी दाविदानं साफ नकार दिला, पण ओबेद अदोम गित्ती याच्या घरामध्ये कराचा कोश ठेवला. नीट ऐका बरं का आता, ऐका. मग कराचा कोश ओबेद अदोम गित्तीच्या घरामध्ये राहू शकतो, मग दाविदाच्या घरात राहू शकत नाही का? असं काय घडलं? ओबेद अदोम गित्ती म्हटला, ठीक आहे, कराचा कोश माझ्या घरामध्ये ठेवा. इकडं दाविदाकडे जर तुम्ही बघितलं, मोठा राजा, मोठा समाज, मोठा समुदाय, मोठं नेतृत्व, सगळं काही मोठं, सगळं भव्य दिव्य, याचं स्वप्न मोठं, याची साक्ष मोठी. मला धुळीतनं काढून त्यानं राजगादीवरती बसवलं, इतकी मोठी साक्ष, एवढी मोठी टेस्टमनी, एवढा मोठा समाज त्याच्या मागं, राजा, मोठं पद त्याच्याकडे. आणि ओबेद अदोम गित्तीकडे बघितलं, त्याचा एक छोटासा परिवार, एक छोटं कुटुंब, आणि छोटं कुटुंब ज्यास दावीद म्हणतो हा कराचा कोश माझ्या घरी नको, ओबेद अदोम गित्ती म्हणतो हा जो कराचा कोश आहे तो माझ्या घरात येऊ द्या. का? हा कराराच्या कोशाप्रमाणे ओबेद अदोम गित्ती आपल्या परिवाराला बदलायला तयार आहे, पण एवढा मोठा समाज स्वतःला बदलायला तयार नाही. एवढे लोक बदलायला तयार नाही. मंडळी किती मोठी आहे ते महत्वाचं नाही, मंडळीमधले लोक कराच्या कोशाप्रमाणे स्वतःला कसे बदलतात ते महत्वाचं. किती मोठं चर्च, किती मोठी साक्ष आहे, किती मोठा सेवक आहे, किती मोठं नाव आहे. ऐका, दाविदाचं नाव फार मोठं आहे, टेस्टमनी फार मोठी, त्याची फार मोठी टेस्टमनी. एक काळी हा मेंढरं चारणारा व्यक्ती आज राजगादीवरती आहे, आणि तो म्हणतो, त्या मिखलला म्हणतो की तुझा बाप जो इस्रायलाचा राजा, याला राजगादीवरती काढून माझ्यासारख्या मेंढरं चारणाऱ्या व्यक्तीला ज्या देवानं राजगादीवरती बसवलं त्याच्यासाठी मी नाचेल आणि अधिकच नाचेल, असा म्हणणारा देव दावीद, कराच्या कोशापुढे म्हणणारा दावीद आता कराचा कोशच घ्यायला तयार नाही घरामध्ये. का नाही घ्यायला तयार माहिती का? त्याला त्या कराच्या कोशाची भीती वाटली. कोण घेणारे नसती आपत? का कराचा कोश ओबेद अदोम गित्तीच्या घरी गेला? तुमच्या चुकांमुळं, आमच्या चुकांमुळं काही वेळेस देवाचं सानिध्य आम्ही नको त्या गोष्टीला हात लावल्या कारणानं आमच्या घरातनं, आमच्या परिवारातनं, आमच्या मंडळीतनं, आमच्या व्यक्तिगत जीवनातनं देवाचं सानिध्य निघून जातं.
आमच्या चुकांमुळं. दाविदानं चुका दुरुस्त करायला पाहिजे होतं, लोकांना सांगितलं पाहिजे होतं, बसवलं पाहिजे होतं एकत्र. अरे कराचा कोष आणताना आपल्याकडनं काही गल्लत झाली, काही चूक झाली का? का आपला आणि तो व्यक्ती मेला, ज्यानं हात लावायला गेला आणि तो जागेवरती मेला. आत्मपरीक्षण करण्याच्या ऐवजी त्यानं कराच्या कोशाला दोष दिला. देवाचं सानिध्य दोषी नाही, दोषी आहोत आम्ही स्वतः. देव निर्दोष आहे, त्याला अपवित्रता चालतच नाही, अशुद्ध जीवन पसंत नाहीच आहे. कोणी सुद्धा परमेश्वराजवळ अशुद्ध जीवन घेऊन जाऊ शकत नाही. कान देऊ नये का? परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? ज्याचे हात शुद्ध, ज्याचं अंतःकरण शुद्ध, जो हृदयानं शुद्ध आहे, तोच परमेश्वराच्या गिरीवरती चढू शकेल, अन्यथा कोणी नाही चढू शकत. मला आठवतं एक व्यक्ती, मी युट्यूबला पण ती साक्ष सांगितली. गोव्यावरून एक व्यक्ती फार मोठे प्रश्न घेऊन चर्चमध्ये आला होता सोलापूरला. आल्यावर मी त्याची परिस्थिती पाहिली. तो म्हटला, मी चर्चसाठी काही डोनेशन घेऊन आलोय, पण जाताना माझ्याकडं आता गाडी खर्च पण नाही, आणि मला वाटतं त्यांनी काहीतरी 8 का 9 हजार रुपये घेऊन आलो. ते एक पाकिट माझ्याकडे दिलं आणि म्हटलं तुमच्या चर्चच्या बांधकामासाठी ठेवा, पण आता जाताना माझ्याकडे 1 रुपया पण नाही. मग त्याचा मुलगा आला आणि तो सांगायला लागला, मी जवळजवळ 2 वर्ष झालं ड्युटीवरती गेलो नाही. रेल्वेमध्ये कामाला, तो मुलगा रेल्वेमध्ये मोठ्या पोस्टवरती कामाला आहे. सैतान मला कामाला जाऊ देत नाही. बऱ्याच स्टोरी सांगितल्या. पप्पाचे जेवढे रिटायरमेंटचे पैसे मिळाले ते सगळे खर्च केले. आता आमचं एक घर आहे, आम्ही ते विकणार आणि मग त्याच्यानंतर आमचं कुटुंब चालणार. सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. मग प्रार्थना केली, गेलो, त्यांना पाठवून दिलं. पाठवून देता देता त्यांच्या मनाला एक चुटपुट लागली, त्या व्यक्तीच्या मनाला. तो चर्चमध्ये आला, देवाचं वचन ऐकलं. देवाच्या वचनाने त्या दिवशी एवढा त्याचं परिवर्तन केलं, एवढा त्याचा ताबा घेतला. 35 वर्ष तंबाखू खात होता मनुष्य. 35 वर्ष त्याच्या मुलाने पण प्रयत्न केला की याची तंबाखू सुटावी. त्याची तंबाखू सुटत नव्हती. पण ज्या दिवशी त्यानं देवाचं वचन ऐकलं, देवाला हे पसंत नाही, तो जाता जाताच निर्णय करून गेला, आजपासून या व्यसनाला मी हात लावणार नाही. आणि जो व्यक्ती येताना, त्याच्याकडे जाताना गाडी खर्च नव्हता, कसं बसं करून आला, जे देवाचं ठरवलं ते देवाला देऊन गेला. आणि मग चर्चच्या बाहेर पडला, फाटकातनं थोडंसं वर चढला आणि तेवढ्यामध्ये त्याच्या मोबाईलवरती मेसेज आला. एसटीनं तुमचे, त्याला अपेक्षा पण नव्हती एसटी कधी दिली, एसटीत तो कामाला होता. आणि तो म्हटला, कितीतरी 1000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाले का? एक निर्णय. कोणता निर्णय? मी या व्यसनाला हात लावणार नाही. ज्या दिवशी ह्या निर्णय तुमच्यामध्ये येतो ना, इखाबोत म्हणजे देवाचं गौरव परत तुमच्याकडे येतं. जातं कशामुळं? चुकांमुळं जातं. का माझी नोकरी गेली? का मिसकॅरेज झालं? का पत्नी सोडून गेली? का कुटुंब विभक्त झालं? देव पक्षपाती आहे. तुम्ही प्रार्थना करता, देव ऐकत नाही. अनेक लोक म्हणतात, देव आमची प्रार्थना का ऐकत नाही? अरे विचार कर, आपल्या जीवनाचा विचार कर. असं इखाबोत म्हणजे देवाचं गौरव निघून जाण्याचं कारण कोणतं? लक्षात घ्या. चर्च बदलल्यानं तुमची परिस्थिती बदलणार नाही, पण तुम्ही बदलल्यानं 100% परिस्थिती बदलेल. चर्च बदलल्यानं नाही परिस्थिती बदलत. काही लोक म्हणतात, नाही या चर्चमध्ये काहीच आशीर्वाद नाही, तुझ्यामुळे अडलेत आशीर्वाद, तुझ्यामुळे तूच त्याला दोषी आहेस. तुम्ही पुरावा काय? बायबलमधनं पुरावा देतो. निनिवेला जा म्हटलेला योना तार्शीच्या जहाजामध्ये बसला. मनामध्ये तार्शीच होतं आणि जहाजामध्ये बसून एकदम समुद्राच्या त्या जहाजाच्या खोल तळाशी जाऊन बसला. देव तो देव आहे. या योनाला बाहेर काढण्यासाठी त्यानं अख्ख्या समुद्राला शापित केलं, जहाजाला शापित केलं, सगळ्या वस्तू बाहेर टाकल्या, तरी काही आम्ही पाहतो की ते समुद्रातलं वादळ थांबायला तयार नाही. का? एक व्यक्ती आतमध्ये आहे. मग कोणी जहाजाला नाव ठेवलं असतं का? माझ्यासारखं म्हटलं असतं, नाही जहाजच बरोबर नाही, वादळ आलं याच्यानं. कोणी म्हटलं असतं समुद्रच बरोबर नाही. समुद्र पण बरोबर आहे, जहाज पण बरोबर आहेत, समुद्रातले जहाजातले लोक पण बरोबर आहे, पण बरोबर मात्र योना तू नाही. लक्षात ठेवा, मंडळीमध्ये सगळे चांगले आहेत, तुझ्या एकट्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तुला बाहेर टाकलं की आपोआप वादळ शांत होईल. प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला बदलायचंय. तुम्ही लोकांना दोष देण्याचं काम करू नका. दावीद देवाला दोष देतोय, कराच्या कोशामुळं माझं नुकसान होईल. देवानं दाखवून दिलं, दाविदा
नको घेऊन जाऊ. ज्याच्या घरात राहील ना त्याच्या घराची परिस्थिती, त्याची टेस्टमनी तू ऐकशील. आणि असं लिहिलं, ओबेद अदोम गित्तीनं आपल्या घरामध्ये कराचा कोष ठेवला आणि दाविदाला कळलं कराच्या कोशामुळं देवानं त्याचं गौरव त्याला दिलं, बरकत त्याला दिली. आणि दावीद म्हणतो, आता कराचा कोष ओदेम अबेद गित्तीच्या घरी नको, माझ्या राज आणि माझ्या देशामध्ये, माझ्या राज्यामध्ये परत तो यायला पाहिजे, गौरव परत यायला पाहिजे. कान देऊ नाही का? लोकांच्या जीवनातल्या साक्षी पाहाल त्यास तुम्हाला वाटत नाही का अशी साक्ष माझ्या जीवनामध्ये घडावं, अशी साक्ष माझ्या परिवारामध्ये, माझ्या मंडळीमध्ये घडावी. मग कधी तुम्ही विचार करता, नाही आता खर्राचा कोष परत माझ्याकडे यायला पाहिजे, माझ्या परिवारामध्ये यायला पाहिजे. लक्षात ठेवा, ओदयम अबोध गित्तीसाठी खर्राचा कोष नाही, तो तुमच्यासाठी आहे, तो तुमच्यासाठी आहे, तो दाविदासाठी आहे, तो तुमच्या परिवारासाठी आहे. मग दुसऱ्याच्या परिवारामध्ये गेलेलं देवाचं गौरव तुम्हाला वाटत नाही का? माझ्या परिवारामध्ये आज रात्री ते यायला पाहिजे, माझ्या परिवारामध्ये यायला पाहिजे. फिनाची पत्नी म्हणती, नवरा गेल्याचं दुःख नाही, सासरा गेल्याचं दुःख नाही, पण दुःख आहे ते कराचा कोष शत्रू पक्ष घेऊन गेलेला आहे. म्हणते मुलगा झाला याचा आनंद मला नाही, पण कराचा कोष गेला याचं दुःख मला आहे. म्हणून ती म्हटली, दासी विचारती याचं नाव काय ठेवू? ती म्हणती याचं नाव इखाबोत, म्हणजे देवाचं गौरव निघून गेलं असं नाव ठेव. आज तुमच्याकडे चांगली नोकरी असेल, तुमच्याकडे चांगली पत्नी असेल, ऐका, बऱ्याच वेळा आमची मुलं, आमच्या मुली, त्यांना जे पटतं, त्यांना जे आवडतं, त्या मुलासाठी, त्या मुलीसाठी ते जिवंत देवाला नाकारतात. ती माझी चॉईस आहे, ते माझं आवड आहे, त्याच्यानं मला आनंद मिळेल. मग जिवंत देवाला नाकारून तिथं तुम्ही जाता, तुम्हाला वाटत नाही का देवाचं गौरव तुमच्यातनं निघून चाललेलं आहे? ज्या देवानं, जिवंत देवानं तुम्हाला घडवलं, आपल्या पुत्राचं बलिदान दिलं. जगामध्ये असा कोणता देव नाही की आपल्या पुत्राला वधस्तंभावरती मारेल, पण यहोवा देवानं आपल्या पुत्राला वधस्तंभी दिलं. एवढा अद्भुत देव तुमचा आहे, त्याला तुमच्याकडनं थोडी सुद्धा अपेक्षा नाही चांगली. मोशे म्हणतो, पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं बरं. मग आमच्यामध्ये ती भावना का नाही? का देवाचं गौरव आमच्यातनं निघून जाणार नाही का? आमची परिस्थिती बदलावी त्याच्यासाठी आम्ही म्हणतो, अमका अमका सेवक येईल त्यावेळेस माझ्यासाठी प्रार्थना होईल, मग मला सुटका मिळेल. नाही ओ, देव त्याचं वचन पाठवून सुटका देतो. सेवक नाही सुटका देत, वचन पाठवून सुटका मिळते. ज्या दिवशी देवाच्या वचनाला रिस्पॉन्स देता, आपल्या चुका कबूल करता, प्रभूजी नाही, मला या घाणीत, या दलदलीमध्ये, या पापामध्ये मला बिलकुल राहायचं नाही, तो दिवस तुमच्यासाठी कलाटणे देणारा दिवस असतो. मिनिस्ट्रीमध्ये एक गोष्ट मी पाहिली, लोकांचं परिवर्तन पाहत असताना काही लोकांनी आपलं जीवन इतकं बदललं. एका स्त्रीची चांगली टेस्टमनी मला आठवते. ज्या दिवशी परमेश्वराचं वचन ती ऐकत होती आणि असं तिला वाटलं की देव माझं चुका मला दाखवत आहे. व्यभिचारी स्त्री ज्या पद्धतीने बोलली ना, आणि ती मला फोन करून फोनवरती रडत होती, पास्टर आतापर्यंत एवढ्या पुरुषांबरोबर माझे संबंध होते, एवढ्यांशी शारीरिक संबंध मी तयार केले, एवढा पैसा मी मिळवले, पण आता मला मग त्याचा वीट वाटू लागले, वीट आला या गोष्टीचा. पहिल्यांदा असं वाटलं या सगळ्याला सोडावं आणि ख्रिस्ताला घ्यावं, आणि मी सगळा मार्ग बंद केला. कालपर्यंत मला आणि असं वाटलं की हे बंद केलं तर मला खाण्यासाठी कसं मिळेल, माझं कुटुंब कसं चालेल, पास्टर काही दिवस मला त्रास झाला, पण आता जे प्रभूनं मला दिलं, शांती आणि त्याच्याबरोबर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रभूनं मला दिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी प्रभूनं मला दिलेल्या आहेत. अजून एक साक्ष, मी युट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क येतो. दादा कोंडकेची आई होती, पिक्चर मध्ये काम करणारी, रत्नमाला काहीतरी. आणि मग त्यांच्या मुलीने एकदा मला मेसेज केला. ते म्हटले, तुम्ही मला ओळखता का? म्हटलं नाही मी ओळखत. तुम्हाला माहिती आहे का? म्हटले, मी दादा कोंडकेच्या आईचं काम करणारी जी आई होती ती माझी खरी आहे. म्हटलं किती छान.
मला आणि तिने दाखवलं, तिचे फोटो वगैरे पाठवले. मी इतकी सुंदर होते. पहिल्यापासून लोक माझ्या प्रेमामध्ये पडत होते आणि ग्लॅमरस असल्या कारणानं अनेक लोकांनी माझ्याशी प्रपोजल केलं. मग तिला एका चांगल्या पुरुषानं तिला प्रपोज केलं. थोडे दिवस तिच्याशी बरोबर राहिला, मग तिला सोडलं, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा. आणि ती म्हटली, बघता बघता माझं लाईफ नुसतं नरक बनून गेलेलं आहे. परंतु आता ख्रिस्ताचं वचन माझ्या एका कलिगनी मला आणि पाठवून दिलं आणि ते म्हटले, हे ऐक, हे ऐकल्यानंतर तुला काय वाटतं ते बघ. मग तिने विचारलं मला, पास्टर मी ऐकलं, माझं जीवन मी येशूला दिलं, आता प्रॉब्लेम असा आहे, अजून एक व्यक्ती माझ्या घरामध्ये आहे, मग तो ठेवला तर चालेल का? आणि तो माझी गरज भागवतो, त्याला जर सोडला तर माझं घर नाही चालणार. मी म्हटलं, तू ग्लॅमरस असणारी व्यक्ती आहे. आता मी तुला तुझी तोंड पूजा करणं आणि तुला बरं म्हणणं हे माझ्या फायद्याचं आहे, पण मला माझा फायदा नाही, मला तुझा फायदा पाहायचा आहे. एक लक्षात ठेव, जर तुला ख्रिस्त पाहिजे तर तो जवळचा व्यक्ती सोडावा लागेल. आणि जवळचा व्यक्ती सोडल्यावर 100% तुला पुष्कळ गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत. परंतु निर्णय तुला घ्यावा लागेल, तुला ख्रिस्त पाहिजे का तो व्यक्ती पाहिजे. मग ती म्हटली, मी 8 दिवस या गोष्टीवरती विचार करते. म्हटलं, तू महिना कर, 2 महिने कर, वर्षभर केलं, माझं स्टेटमेंट हेच असेल, ख्रिस्ताला स्वीकारायचंय तर जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा. आपला बाप, आपली आई, आपला भाऊ, आपली पत्नी सर्वस्वाचं त्याग करून माझ्या मागे यायचं. तो तर पुरुष असा आहे, तुला सोडावं लागेल. तर नाही, मी त्याच्याशी आणि प्रामाणिक संबंध निर्माण करते, प्रामाणिक संबंध ठेवते. म्हटलं, ते पण नाही चालणार. संबंध ते संबंध असतं, ते तुला सोडावंच लागणार आहे. त्यानंतर तिला राहवलं नाही. 4 दिवसानं तिने मला कॉल केला आणि रडायला लागली आणि मग सांगायला लागली, पास्टर मी निर्णय घेतला, आता हे सगळं सोडते आणि ख्रिस्ताबरोबर चालते. ख्रिस्ताबरोबर चालते. इखाबोत म्हणजे देवाचं गौरव. या लोकांच्या घरामध्ये, ज्यांना ख्रिस्त माहित नाही, त्यांच्या घरामध्ये कराचा कोश गेला. आम्हाला दुःख वाटत नाही, आम्हाला नाही वाईट वाटत. जो ख्रिस्त आमच्यासाठी आला, परंतु आता तो दुसऱ्या लोकांकडे चाललेला आहे. का तर दाविदानं त्याला नाकारलं, आम्ही पण नाकारत आहोत. कशासाठी? आम्हाला चुका करणारं जीवन जगण्यामध्ये मजा येते. आम्हाला पाप आवडतं, आम्हाला वाईट स्वभाव आवडतात, सवयी आवडतात, आम्हाला परिवर्तन आवडत नाही. पण आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये ज्या घरामध्ये कराचा कोश राहिला, तो ओबेद अदोम गित्ती काय म्हणतो, त्याच्या लेकरांना पण सांगतो, घरात कराचा कोश आहे, कोणी सुद्धा वाईट बोलायचं नाही, कोणी दारू प्यायची नाही, कोणी व्यभिचार करायचं नाही, कोणी जारकर्म करायचं नाही. जितके दिवस घरात कराचा कोश असेल तितके दिवस सगळ्याला शुद्ध जीवन जगावं लागेल, पवित्र जीवन जगावं लागेल. काय परिवार असेल ओबेद अदोम गित्तीचा, त्या कराचा कोश. लक्षात ठेवा, देवानं त्याच्या व्यक्तीला मारलं, उरियाला तिथं मारलं, मग या ठिकाणामध्ये याला मारणार नाही का? ओबेद अदोम गित्तीच्या घरामधली लेकरं मरणार नाही का? पण ओबेद अदोमनी घरामध्ये कराचा कोश आणल्याबरोबर परिवारातल्या सगळ्या लोकांना सांगितलं, काही झालं कराचा कोश जाऊ द्यायचा नाही, ही आपली जबाबदारी, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपण ते सांभाळायचं. घरातली प्रत्येक व्यक्ती कराचा कोशाकडे लक्ष त्यांचं लागलं आणि बायबल सांगतं, देव कोशातनं त्यांच्याकडे पाहत होता. यांचं जीवन, यांचं पवित्र जीवन, यांचं देवाला पसंत पडणारं जीवन. आणि शास्त्र सांगतं, परमेश्वरानं त्यांच्या घराची आणि भरभराट केली, त्यांच्या घराला बरकतीने भरलं. देवाचे प्रिय लोक, आज रात्री प्रभू असेच ओबेद अदोम गित्ती परिवार शोधत आहे की ज्या परिवारामध्ये कराचा कोश राहील आणि देव त्या घराला आशीर्वाद देईल. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही कराचा कोश म्हणाल, प्रभू इखाबोत नव्हे, तुझं गौरव आम्हाला पाहिजे, आमचं सगळं गेलं तरी चालेल, पण तुझं गौरव आम्हाला हवं आहे. देवाचं गौरव आमची गरज आहे, देवाचं गौरव आमची गरज आहे. मग परिवाराला बदलूया ना. ज्या चुका देवाला पसंत नाही त्या चुकांपासून आपण धडा घेऊया आणि बाजूला निघूया. अजून एक देवाचं गौरव कशासाठी निघून जातं? रूतचं पुस्तक 1 अध्याय 19 पासून 21 पर्यंतची वचनं. रूतचं पुस्तक 1 अध्याय 19 पासून 21 पर्यंतची वचनं वाचा. रूतचं पुस्तक 1 अध्याय 19 ते 21 वचनं. कोणाला मिळालं तर वाचा. मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेतलेमास पोचल्या. रूतचं पुस्तक 1 अध्याय 19 आणि 21 वचन. वाचा.
हा, बेथलेमास पोचल्या. जाऊन पोचल्या तेव्हा सर्व नगर गलबललं. तेथील बायका म्हणू लागल्या, ही नामीच काय? मी त्यांना म्हणाले, नामी म्हणजे मनोरमा म्हणू नका, मारा, क्लेशमया म्हणा. सर्व समर्थानं मला फारच क्लेश दिला आहे. भरलेली गेले. कोणी रिकामं केलं? कोणी रिकामं केलं? कोण रिकामी करतो? आणि आम्ही काय म्हणतो माहिती का? सैतान आम्हाला रिकामं करतो. कोण रिकामं करतो? बऱ्याच लोकांचं, आमच्या घराला बरकत नाही कारण सैतान आमच्या घरामध्ये काम करतो. सैतान नाही काम करत, देवच काम करतो. एवढं काय देव त्याला परमिशन देईल? जा त्याच्या पाकिटातले पैसे काढून टाक. बरेच लोक म्हणतात, असं पाकिटातले पैसे आपोआप गेले. आपोआप नाही गेले, त्याचं कारण आहे. देवाचे नियम आहेत. काय नियम आहेत माहिती का? सगळ्या नगरामध्ये दुष्काळ पडला, त्यास एलियाला तो सांगतो की तू काय कर, आता झाडाखालचा तुझा डेरा हलव आणि विधवेच्या घरामध्ये जा. आणि एलिया तिथं गेला. त्या बाईला सांगतो, विधवेला सांगतो, बाई जरा पाणी घेऊन ये मला प्यायला. डायरेक्ट नाही तिला सांगितलं की आणि मी देवाने मला पाठवलं, तुझ्या घरात जेवणाची तरतूद करून ठेवली, आता 3.5 वर्ष तुझ्या घरात बसून मी जेवणार आहे. जाताना म्हटलं पहिले पाणी आण. ऐका, कोण रिकामं करतो कोण भरतं ते मी तुम्हाला सांगत आहे. मग बिचारी पाणी आणायला गेली. तिने पाणी आणायला आज जाता जाताच एलिया तिला काय सांगतो माहिती का? माझ्यासाठी कोरभर भाकर कर. तिकडून ती आवाज देते आणि सांगती, बाबा 2 काटक्या जमा केल्यात, एक भाकर बनवणार आहे, मी खाणार, माझा मुलगा खाणार आणि मग आम्ही मरून जाणार आहे. त्यास एलिया तिला काय म्हणतो माहिती का? बाई तू मरणार नाहीस, माझ्यासाठी पहिली भाकर थाप, मग तुझ्या मुलासाठी थाप आणि मग तुझ्यासाठी थाप आणि तुम्ही मरणार नाही. गेली पटकन भाकर थापली, एलियाला दिली आणि तो म्हणतो, आता तुझं गाडगं घेऊन ये, आता तुझी काठवत घेऊन ये, आता तुझ्या घरातलं तेलाचं भांड घेऊन ये. आणि बघता बघता त्या स्त्रीनं, त्या एलियानं भाकर खाल्ल्यावर त्यानं काठवत आणली आणि थोड्याशा पिठातनं एलियानं प्रार्थना केली. एवढं पीठ झालं की 3.5 वर्ष तिच्या घरातलं पीठ पण संपलं नाही, तेल पण संपलं नाही. देव बरकत देतो, देव बरकत देतो. ऐका, कशी देव बरकत देतो माहिती का? फक्त एक त्याची आज्ञा तुम्ही पाळली. कशामध्ये वैभव आहे? इखाबोत म्हणजे वैभव निघून गेलं. इखाबोत म्हणजे देवाचं वैभव निघून गेलं, गौरव निघून गेलं. काय नाव ठेवायचं? ती म्हटली इखाबोत, देवाचं गौरव निघून गेलं. नामी म्हणती ते बेथलेमात परत आली आणि सगळ्या स्त्रिया तिच्या भोवती जमा झाल्या. ऐका, जुने मेंबर कधी कधी चर्च मधनं बाहेर जातात आणि परत आल्यावर बघतात तर चर्चमध्ये याच्याकडे 4 व्हीलर, याच्याकडे 2 व्हीलर, याच्याकडे बंगला, याच्याकडे गाडी आणि यांच्याकडे हायती बी गायब झालेली असते. कारण यांना ते पटलेलं नसतं. ते त्यांना सगळ्या चर्चेसमध्ये गेलं. ते पाळक असा आहे, पाळकाची बायको तशी आहे, पाळकाचं पोरग तसं आहे, तो खजिनदार तसा आहे, त्याचं स्माईलच मला आवडत नाही, त्याचं तिरकं डोळ्या बघणंच. अरे तू बघायला येतो का देवाला बघायला येतो? प्रॉब्लेम तुझा आहे काय नेमका? काय तुझी समस्या? नामी ती एक्स्ट्रा स्मार्ट असणारी बाई होती बर का. सगळ्या बेथलेमात दुष्काळ पडला, कोणी सुद्धा बाहेर पडायला तयार नाही. नामी म्हटली, नामी काय म्हणती? चला तिच्या लेकराला, तिच्या नवऱ्याला, सगळ्याला म्हणती, चला आपण बेथलेम सोडूया. आणि कुठं जायचं तर आपण बेथलेम यहूदा सोडायचं आणि मोवाबामध्ये जायचं. देव म्हटलं का जा तुला मोवाबात? प्रॉब्लेम आमच्यामध्ये आहे, समस्या आमच्यामध्ये. जाताना तिची 2 मुलं, तिचा नवरा, अशा 4 जणांचा परिवार या बेथलेमातनं बाहेर पडला, मोवाबात राहिला, छैनबाजी केली. आणि मग आम्ही पाहतो तिनं तिच्या मुलांची लग्न पण मोवाबात लावून टाकली. आता मोवाबांशी व्यवहार पण करायचा नाही, पण ती म्हटली देवाचं सानिध्य सोडलं की एकदा तुम्ही एका चुकान पाठोपाठ दुसरी चूक, दुसऱ्यानंतर तिसरी चूक, आणि परमेश्वर सगळं पाहत बसतो. म्हणतो ठीक आहे तू करत राहा.
देव कोणाला प्रतिबंध करत नाही बरं का, हे करू नको ते करू नको. जीवन मरण शाप आशीर्वाद सगळं तुझ्यासमोर ठेवलेलं आहे, निवड तुला करायची. तो नाही हा आवडत. मला बरेच लोक प्रार्थना करायला सांगतात. मला परवा इकडे फोन, नाशिकवरून फोन आला, तर माझ्या पुतण्याशी बोला. म्हटलं द्या. आणि मग तू माझ्याशी बोलायला, बाळक साहेब दारू सोडायची फार इच्छा आहे. मग अडलं कुठं? मी फार प्रयत्न करतो पण दारू माझ्याकडनं सुटत नाही. म्हणलं धरली कोणी? बाटली तुझ्या घरात फिरत येते का? दार वाजवते का? ब्रदर दार उघडा, मी आले, घ्या. नाही म्हटलं, मीच गुत्त्यावरती जातो. म्हणजे नाही, तो सैतान मला घेऊन जा. अरे बस करा सैतानच्या नावानं पावत्या फाडणं. काय झालं की सैतानानं केलं, तुमचे पाय बेथलेम यहूदा सोडतात, तुम्ही बाबामध्ये जाता आणि तुम्ही स्वतः निर्णय घेता. इकडं नामीला काही सैतान नाही आला न्यायला. नामी सिस्टर येता का तुम्ही पिक्चरला? चला मवाबामध्ये. मवाब म्हणजे चैनबाजी. तो काही सैतान नाही आला. हिचा हट्ट, हिचा निर्णय. पण तिला हे पण माहित नव्हतं ती गौरव सोडून चाललेली आहे. ही खाबो देणार आहे. भरलेली होती. नवरा चांगला होता, लेकरं चांगली होती. ऐका, देवाच्या सानिध्यामध्ये काही दिवस त्रासाचे असतात, पण देव सगळी परिस्थिती त्रासामध्ये बदलतो. थोडं तर कष्ट काढावं लागेल ना, थोडा त्रास सहन करावा लागेल ना, थोडे दिवस तुम्हाला अपमान सहन करावा लागेल ना, थोडे दिवस तुम्हाला दुष्काळ सहन करावा लागेल ना. या लोकांनी नाही सहन केला का? बेथलेहेम यहूदामध्ये असणाऱ्या लोकांना अन्नाची चणचण नव्हती का? मग हे का बसले? कारण त्यांना माहिती आहे भाकर तर काय आज ना उद्या मिळेल, पण देव गेला तर परत मिळणार नाही. सानिध्य गेलं तर कसं मिळेल? नोकरी गेली तर परत मिळेल, लेकरं गेली तर देव सांभाळेल, पण देवाचं सानिध्य गेलं तर माझं जीवन कसं राहणार आहे, कसं जगणार आहे? नामीची एक चूक. ऐका, लोट आणि त्याची पत्नी सुद्धा सदोम गोमोरामध्ये असताना इकडे अब्राम मध्यस्थी करतो. तो म्हणतो की देवा या शहराचा नाश करू नको. आणि तो म्हटला 10 लोक सापडले तर मी नाश करणार नाही. त्याला 10 लोक पण सापडले नाही. त्यास त्यानं एक निर्णय घेतला, अब्रामासाठी मी लोट आणि त्याच्या परिवाराला वाचवेल. नीट आहे का? देवानं दूत पाठवले, दूत त्यांच्याशी बोलायला गेले, संभाषण चालू झालं. मी तुम्हाला या नगरातनं काढणार, अग्निगंधकाच्या द्वारे नाश करणार आहे आणि तुम्ही यातनं बाहेर पळा, पण पळताना मागं वळून पाहू नका. मागं वळून पाहिलं की मिठाचा खांब होणार. नामीनं आपलं सगळं कुटुंब घेऊन मोवाबात गेली आणि इकडं लोट सुद्धा आपलं सगळं कुटुंब घेऊन सोर या ठिकाणामध्ये छोट्याशा ठिकाणातनं निघतो. पण लोट जो आहे तो पळताना देवाच्या आज्ञेकडे लक्ष ठेवतो. ऐका, नामीनं आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं. लोट जो आहे तो पळताना आपल्या कुटुंबाचा विचार करत नाही, तो देवाच्या आज्ञेचा विचार करतो. मला वाचायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? मला वाचायचंय. का मी तुम्हाला सांगतो माहिती का? कुठंतरी नामीच्या पतीने एक निर्णय घ्यायला पाहिजे होतो. कोणता निर्णय? नामी तुला जायचं तर तुझा, मी इथंच राहणार. कुठं तर नामीच्या मुलांनी निर्णय घ्यायला पाहिजे होतं, मम्मी तुला कुठं जायचं तर तुझा, मला इथं राहायचं. लोटानं आपल्या पत्नीकडे बघितलं पण नाही. तुला सदोम गोमोरा लख लाभो, माग तर वळून बघ, नाहीतर काहीतरी कर. मुलांनी पण पाहिलं नाही. मुलांनी जर पाहिलं असतं, पप्पा मम्मी मिठाचा खांब झाली, जरा थांबा, सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. परंतु त्यांनी तसं केलं नाही. मी म्हणतो शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला हेच करायचंय. एकमेकाकडे पाहत पळू नका. हा आला का, तो आला का, तो आला का म्हणून तर येशूला एकानं प्रश्न केला. एक बाई होती, तिचा नवरा मेला. मग नवरा मेल्यावर भावावर लग्न केलं, मग तोही मेला. असं करत करत 7 जणांसंग ते लग्न केलं. स्वर्गात ती कोणाची पत्नी असणार? येशू म्हटलं स्वर्गात नातच नाही, कोणी कोणाची पत्नी नाही, कोणी कोणाचं लेकरू नाही, कोणी कोणाचा बाप नाही.
व्यक्तिगत अनुभव स्वर्गामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. मग इखाबोत म्हणजे देवाचं गौरव का निघून गेलं? नामीनं बेथेलेम यहूदा. बेथेलेम या शब्दाचा अर्थ काय माहिती का? बेथेलेम म्हणजे भाकरीचं घर, म्हणजेच कराचा कोश. भाकरीचं घर, कराच्या कोशामध्ये काय? देवाची वचनं आहेत, आज्ञा आहेत त्या कराच्या कोशामध्ये. आणि बेथलेम म्हणजे भाकरीचं घर, म्हणजे देवाचं वचन आहे ते. आणि यहूदा म्हणजे देवाची स्तुती. जे लोक देवाची उपस्थिती म्हणजे परमेश्वराची स्तुती आणि देवाचं वचन या दोन्ही गोष्टी सोडतात, ऐका नीट ऐका, चर्चमध्ये जाणारे दोन प्रवृत्तीचे लोक असतात बघा. एक अति धार्मिक, ते बाळक साहेब वचन खूप छान सांगतात, आपण वचनाला जाऊ. मग वर्शिप संपली असेल, जाऊ ना. अरे यहूदा पण आहे, यहूदा म्हणजे देवाची स्तुती. आणि काही लोक म्हणतात नाही वचन फार लांबतं, गाणे खूप सुंदर असतात, मग नाचायला जाऊ. मग काही लोक नाचून निघून जातात. तुम्ही जर बघितलं ना बऱ्याच ठिकाणामध्ये, वर्शिप एन्जॉय करणार, मग त्यानंतर निघून जाणार. काही लोक नुसतं वचन ऐकल्यापुरतं आणि उडी मारणार. हे पण इखाबत म्हणजे देवाचं गौरव. तिने दोन्ही पण सोडलं, बेथलेम पण सोडलं, यहूदा पण सोडलं. लक्षात ठेवा, तुम्हाला दोघांची पण गरज आहे. आमेन म्हणाल का? दोघांची पण गरज आहे. आराधना चालू असती ना, त्या आराधना वचन अंतःकरणामध्ये शिरण्यासाठी हृदय उघडण्याचं काम करते. आता तुम्ही का शांतपणे ऐकताना? मगाशी खूप सुंदर उपासना झाली, हृदय उघडलं गेलं. आणि एकदा हृदय उघडलं गेलं ना, मग आतमध्ये बायबल काय सांगतं माहिती का? तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं. आणि आम्ही म्हणतो नाही का, येशू ये ना माझ्या हृदयामध्ये. आणि एखादा प्रीचर जर बोलायला लागला तर लोक सारखे घड्याकडे बघतात, कसा येईल हृदयात तो? वचनाच्या द्वारे तर आत येणार ना तो. म्हणून मी त्यांच्याकडनं 12 पर्यंतचा टाइम घेतलाय, बघू आता. आणि तिथं 2 गार्ड पण ठेवलेत, जाऊच द्यायचं नाही यांना बाहेर. बेथेल आणि यहूदा. बेथेल हे म्हणजे देवाचं वचन, भाकरीचं घर. जर तुमच्यामध्ये देव आहे याचा अर्थ तुमच्यामध्ये वचन आहे. वचन, आता वचन असणं वेगळं आणि वचन पाहणं वेगळं बरं का. काही लोक वचन एन्जॉय करायला येतात. बरेच लोक म्हणतात बाळक साहेब फार सुंदर बोलता. कोणत्या विषयावर? कोणता विषय बोललो मी? ते नाही का ते? अरे ते नाही का ते नाही का, ह्याच्यात तर तुझं आयुष्य गेलंय सगळं. आत काय गेलं? काय ठरवलं? जाताना तंबाखू सोडायची ठरवलं, गुटखा सोडायचं ठरवलं, भांडण करायचं ठरवलं, व्यभिचार करण्याचं बंद करायचं ठरवलं. कोणती गोष्ट करण्याचं ठरवलेलं आहे का? नुसता आला आणि गेला? लक्षात ठेवा, माझं काम आज रात्री संपलंय. मी आलो, देवाचं वचन सांगितलं, आणि इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे देव आज बारकाईनं नजर टाकत आहे. हर एक व्यक्तीच्या जीवनातलं उणे पण तो शोधत आहे. कशासाठी माहिती का? तो म्हणतो इखाबोत म्हणजे देवाचं गौरव निघून गेलं. नामीचं तेच झालेलं आहे. नामीनं सोडलं घरदार, संगती सोडली, फेलोशिप सोडली, चर्च सोडलं. इस्रायल लोक हे देवाची मंडळी, ते चर्च आहे, तिनं मंडळी सोडली आणि गेली कुठं? मवाबात, चैनबाजी करणाऱ्या लोकांमध्ये गेली. आणि तिथं गेल्यावर सगळं चांगलं झालं तिचं. काय चांगलं झालं माहिती का? पहिले तर त्याच्या मुलांना बायका मिळाल्या. सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे नाही का? पोरांचं लग्न. ते बायका मिळाल्या त्यांना. इकडे बायका मिळाल्याबरोबर आता देवानं इकडे इस्रायल लोकांची भेट म्हणजे त्यांचा गौरव त्यांना परत द्यायला सुरुवात केली. आणि इकडं नामी, जी नामी स्वतःच्या तोंडाने म्हटली परमेश्वरानं मला रिकामं केलं, इकडं देवानं तिला रिकामं करायला सुरुवात केलं. ऐका, रिकामं करताना पहिला आघात कोणावर केला? तर तिच्या नवऱ्यावरती केला. नवरा मरून गेला. पहिला आघात नवऱ्यावरती. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, बायबलमध्ये पण असं दिलं की पुरुष हा स्त्रीचं काय आहे? म्हणून नवऱ्यानं बायकोला बेथल हेमातच ठेवायचं असतं, नाही तर मस्तकच उडतं पहिल्यांदा. पहिलं काय उडतं?
आणि लक्षात ठेवा, स्त्रियांना सुद्धा सगळ्यात जास्त त्रास नवऱ्याकडनंच असतो. त्या बघा पाळका कडल, पाळक साहेब नवरा खूप त्रास देतो, दारू पितो, मारतो, प्रार्थना करा. बेतलेमात गप राहा, देवाच्या लोकांमध्ये गप राहा. म्हणून लक्षात ठेवा, पहिलं आघात कोणावरती? नवऱ्यावरती. ऐका, देवाचं गौरव तुमच्यातनं निघून जाणार. म्हणून आम्ही पाहतो की एक स्त्री ज्या तिचा नवरा मरतो ना, ती म्हणते की माझ्या जीवनातलं सगळं संपलं. त्या स्त्रीचं जीवन जर काय असेल तर तिचा पती तिला सांत्वन दिली, जाऊ दे, लेकरांकडे बघून जग, लेकरांकडे बघून जग. आणि इकडे देवानं तिला थोडे दिवस लेकरांमध्ये राहू दिलं. शेवटी देव तो देव आहे. त्याला वाटलं आता नवरा मेला तर परत एकदा बेथलेमात येईल, पण नवरा मेला तरी ती परत बेथलेमात नाही आली. कधी कधी देव तुम्हाला रिकामी करायला सुरुवात करताना एखादी गोष्ट तुमची काढून घेतो. वेळी सावध व्हा, वेळी सावध व्हा. एक गोष्ट गेली, अरे हलवलं प्रभूनं मला, नाही ऐकलं तिने, लेकरं मरून गेली. दोन्ही मुलांच्या मैती दारात पडलेल्या, ती पण विधवा झाली, सुना पण विधवा झाल्या. आता तिला कळालं, नाही रे, देवाच्या घरात होते त्यास काय वैभव होतं, नवरा होता, लेकरं होती. आता मवाबात राहिल्यामुळं सगळं गेलं. आणि तेवढ्यात तिच्या कानावरती वार्ता पडली, देवानं त्याच्या लोकांची भेट घेतली. देवाच्या लोकांना तुमच्यासाठी शुभवर्तमान, जरी तुम्ही दुष्काळात असला तर एक दिवस देव तुमची 100% भेट घेणार. परंतु ज्यांनी देवाचं घर सोडलं त्यांच्या वाटेला जे गौरव तुम्हाला मिळणार आहे ते गौरव त्यांच्या वाटेला कधीच येऊ शकणार नाही. प्रियांनो, इकडे हे लोक, यांची लेकरही जिवंत राहिली, यांचे पती पण जिवंत राहिले, आणि नामी परत एकदा बेथलेम यहूदामध्ये आले. आता तिची साक्ष काय माहिती का? सगळ्या स्त्रिया तिला भेटायला आल्यावर ती म्हणती, मला नामी म्हणू नका, मनोरमा म्हणू नका, मी भरलेली गेले आणि रिकामी आले. काय गौरव होतं नामी एक दिवशी तुझ्या घरामध्ये, काय सुंदर तुझा संसार होता, काय छान तुझी मुलं होती, काय छान तुझा नवरा होता, किती सुंदर तुझं शेत होतं. आणि तुझ्या शेतामध्ये येणाऱ्या पिकाचा विचार कर, किती देवानं तुला आशीर्वाद दिला होता. नामी म्हणते सगळं गेलेलं आहे. आता बघता बघता तिची एक सून पण निघून गेली. दोघे जण या ठिकाणात आल्या. धन्य ती तिच्या बरोबर जाणारी रुथ. ऐका, नीट ऐका बर का, फिन्हासची पत्नी लेकरू जन्माला आल्यावर आनंदाचं वातावरण निर्माण होण्याच्या ऐवजी फिनासची पत्नी म्हणते, आणि आता मुलाचं नाव इखाबोत, म्हणजे देवाचं गौरव निघून गेलं. आता बेथलेमामध्ये आलेली जी रूत आहे, आणि ती रूत मवाबी का असणारी स्त्री, आता मवाबी स्त्री कुठं आली तर ती आली कुठं तर बेथलेम यहूदामध्ये, देवाच्या निवडलेल्या लोकांमध्ये. नामीनं नवरा गमावला. ऐका, नामी जाताना अर्पाला रुतला काय सांगते माहिती का? आता मी जरी तुम्ही माझ्या बरोबर आला तर तुम्हाला, मी जरी लग्न केलं, मला मुलं झाली, माझी मुलं तुम्हाला मी देईल, पण तोपर्यंत तुम्ही थांबाल का? मला लेकरं व्हायला पाहिजे. तुम्ही जा आपल्या गावामध्ये, आपल्या लोकांमध्ये, आणि पाहिजे तो नवरा करून घ्या. पण इथं मात्र रूत जी आहे ना, जिच्या नावानं पुस्तक लिहिलं गेलं, त्या रूतचं आणि निर्णय काय होता? तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव, तुझा देश तो माझा देश. आणि तिने इतका पक्का निर्णय केला. ती बेथलेम यहूदामध्ये आली. नामी बेथलेम यहूदा सोडून मवाबात गेली. नामीनं नवरा गमावला, पण रूतनं नवरा मिळवला. का तर ती देवाच्या घरामध्ये, देवाच्या लोकांमध्ये आले. नामीने केलेली चूक हे तुमच्यासाठी लोकांना धडा असेल, पण रूतनं केलेलं समर्पण हे तुमच्यासाठी एक आदर्श असेल. नामीचं पुस्तक, नामीच्या नावानं पुस्तक लिहिलं गेलं नाही, पण रूतच्या नावानं पुस्तक लिहिलं गेलं. का? कारण ती खऱ्या गौरवामध्ये आली. प्रियांनो, खऱ्या गौरवामध्ये आले. हा बवाज कोण आहे माहिती का? येशूचा आजा. म्हणजे रूतला जो नवरा मिळाला ना, तो नुसता नवरा मिळाला नाही, तर येशूच्या कुळामध्ये तिचं आणि नोंद झाली. एवढं मोठं गौरव तिला मिळालं, एवढं मोठं गौरव. निरंतर तुमचा कुळ, तुमचा परिवार, तुमचे लोक, तुमची नोकरी, तुमचा व्यापार, तुमचा बिझनेस, या सगळ्यामध्ये तुम्हाला टिकून राहायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला येशूकडेच यावं लागणार आहे. हेच तुमचं गौरव आहे. दुसरं गौरवच असू शकत नाही. प्रियांनो, कशाला जगाच्या मागे धावतात? कशाला चैनबाजीच्या मागे धावतात? कशाला ऍप्रिसिएशन, स्वतःचं कौतुक करण्यामध्ये वेळ घालवतात?
कित्येक वेळा का चर्चला जात नाही, का चर्चला जाण्याचं बंद केलं, त्याचं कारण एकच आहे, नाही पास्टर माझ्याकडे बघत नाहीत, मला भेट देत नाहीत, त्यांना प्रेज लॉर्ड करतात, आम्हाला करत नाही, आणि आम्ही चर्चला गेलो तर सगळे लोक आम्हालाच तोंड फिरवतात. किती बालिश कारण आहे तुमची ही. मुळात तुम्हाला कुणी सांगितलं की सगळ्यांनी तुम्हालाच बघावं म्हणून? तिथं सगळ्यांनी मिळून येशूला बघायचं असतं, सगळ्यांनी मिळून येशूचं कौतुक करायचं. तुमचं कौतुक करण्याचं ठिकाण नाहीये ते. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लहान लेकरं असतात ना तर त्याचे गालगुच्चे घेतात. 50-60 वर्षाचा त्याची घ्या बरं गालगुच्चे, आणि आम्ही 50-60 वर्ष मंडळीमध्ये जातो आणि आम्हाला अपेक्षा येऊन गालगुच्चे घ्यावेत. कसं काय ब्रदर, कसं काय सिस्टर, नवरा बरा आहे का, लेकरं बरी आहेत का, अमकं झालं का, तमकं झालं का, आणि तेवढं नाही केलं की झालं ते बेथलेहेम यहूदा गेलं खड्ड्यात, गेलो आम्ही दुसरीकडं. शोकांतिका आहे. का अपेक्षा करता मग? देव का माझं ऐकत नाही? तो म्हटलं तू माझं ऐकलं असतं तर तुझ्यावरती ही वेळ आलीच नसती ना. बेथलेहेम यहूदा तू सोडलं, मी तुला कधीच म्हटलं नाही. मी तर तुला सांगितलं, जेव्हा जेव्हा तू आणि माझं शिष्य म्हणून जगशील ना, त्यास लोक तुझा आणि तुझ्याविषयी लबाडीने वाईट बोलतील. असं लिहिलंच नाही येशूनं. तुम्ही शिष्य झाला म्हणजे सगळे तुमचं कौतुक करतील. शिष्यांना देताना त्या डोंगरावरच्या प्रवचनामध्ये त्यानं, आणि शेवटी 10-12 वचनामध्ये 5व्या अध्याय 10वा मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 10-12 वचनामध्ये सांगितलं, माझ्या नावामुळे लोक तुमच्याविषयी लबाडीने वाईट बोलतील. कशाने बोलतील आणि काय बोलतील? वाईट बोलतील. काय बोलतील? आणि ते तर आम्हाला ऐकायचं नाही ना. आणि बायबल घेऊन जायचं, ट्रॅक्स घेऊन, हे बघा आमचा येशू, आमचा येशू वाचा जरा तुम्ही, हे किती छान आहे, छान आहे. ते नाही वाचणार, तुला वाचतील. तुझं जीवन बदललेले दिसतील, आपोआप जग बदललं जाईल. तुम्ही बदला, जग बदलून जाईल. नामीनं देवाचं घर सोडलं, बेथलेहेम यहूदा सोडला. ती म्हणते मी भरलेली गेले. ऐका, देवानं तुम्हाला भरून टाकलेला आहे, तुमचा परिवार भरलेला आहे, तुमचं जीवन भरून टाकलेलं आहे. तुमच्याकडचे असणारे आशीर्वाद हे तुमच्या कर्तृत्वानं नाही, ते ख्रिस्तामुळे तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. ख्रिस्तामुळं. आज जे तुम्ही आहात ना, जे मी आहे, ही माझी योग्यता नाही, ही तुमची योग्यता नाही, ही फक्त येशूच्या नावामुळे आमच्यामध्ये ती योग्यता निर्माण झालेली आहे. याचं गौरव त्यालाच गेलं पाहिजे प्रियानो. एवढं सगळं प्रभूनं तुम्हाला भरून ठेवलं क्षणिक गोष्टींसाठी. ऐका, यहूदा येशूच्या दान कोशामधले पैसे चोरत होता, आणि प्रभूला ती गोष्ट माहिती होती. हा चोरतो दान कोशामधले पैसे. बरं, त्याला मिळणारे पैसे काही साधारण पैसे नव्हते बरं का. ज्या अर्थी मरिया आलाबस्त्र कुपी घेऊन येऊन त्याच्या चरणाजवळ ते 200 दिनारचं असणारं आलाबस्त्र कुपी, म्हणजे आजच्या काळातले 1.5 लाख रुपये ती त्याच्या चरणावरती ओतती. मग 1.5 लाख रुपयाची सेंटची बाटली त्याच्या पायावरती पुटती. दानपात्र किती असेल विचार करा, किती लोक पैसे टाकत असतील, हा किती ढापत असेल. मग 30 रुपयाला विकण्याची याला गरज काय वाटली हो? एवढे पैसे तो चोरत होता, म्हणजे 30 रुपयापेक्षा जास्त पैसे तर त्याला मिळतच होते. मग का तरी त्याचं लक्ष 30 रुपयाकडे लागलंय? तेच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. प्रभूनं तुम्हाला जे दिलंय ना, ते 30 रुपयापेक्षा जास्त आहे. पण 30 रुपयासाठी जसा यहूदानं येशूचा घात केला, तसं छोट्याशा पापामुळे तुम्ही येशूचा घात करू नका. एक छोटीशी गोष्ट आहे, त्याची किंमत काहीच नाही आहे, एकदम क्षुल्लक किंमत आहे, त्याला व्हॅल्यूच नाहीये प्रियांनो. राग असेल, रोष असेल, कोणीतरी बोललं असेल तुम्हाला, अहो ख्रिस्ती म्हणून जगता आणि वर्षानुवर्ष कुणावर तरी खुन्नस धरत राहता. वर्षानुवर्ष आबोलाय. भावाचं घर चढायचं नाही, बहिणीचं घर चढायचं नाही, परिवारातल्या लोकांच्या कार्यक्रमाला त्यांना बोलायचं नाही, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, त्यांनी आमच्याकडे येणार नाही. किती क्षुल्लक कारण होतो. आणि स्वर्गामध्ये जाण्याची तयारी करत आहात आणि प्रभूची प्रार्थना पण म्हणत आहात.
जसे मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तूही आमचे अपराध आम्हाला क्षमा कर. किती अपराध क्षमा केले, किती चुकांबद्दल क्षमा केली एकमेकांना. तुम्ही तर अजून मनामध्ये तशीच आडी धरून ठरून जीवन जगत आहात. तुमच्यामध्ये बदल नाहीये, अजूनही स्वभावामध्ये बदल नाहीये. मला आठवतं एक आंटीने फोन केला, मुलगा माझा 17-18 वर्षाचा आहे पण अतिशय बेफाम झालाय. म्हणलं कारण काय? रोज नवीन भांडण करतो, मारतो, अंगावरती येतो आणि मग त्याची सगळी हिस्ट्री जाणून घेतली. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे त्याचा नेमका? का तर मेवण्यानं एकदा त्याला रागाच्या भरामध्ये येऊन मारलं आणि मेवण्यानं मारल्यावरती आई वडील त्याला काही बोलले नाही मेवण्याला. आता त्याने विचार करावा लागतो, मुलगी जर तिथं सुखी आहे तर थोड्याशा 2 चापटी खाल्ल्या तर काय बिघडतं या पोरानं. पण त्याचा राग त्यानं काढलं, तुम्ही मला त्यावेळेस वाचवलं नाही, आता मी तुम्हाला सोडत नाही. मग पोरगा एवढा गोंधळ घालतो घरामध्ये की त्या पती पत्नीला घरामध्ये सुद्धा थांबू वाटत नाही. 17 वर्षाचा मुलगा, 17 वर्षाचा मुलगा, एज्युकेटेड फॅमिली, बंगल्यामध्ये राहणारे लोक. आणि आज त्यांची अवस्था जर तुम्ही बघितलं, कोण याला जबाबदार आहे, कोण त्याला जबाबदार आहे? म्हणून तर येशू म्हटला, एका गालात मारला तर दुसरा गाल पुढं कर, बंडी मागितली तर सदरा दे. अहो ख्रिस्तीपण याला म्हटलेलं आहे. ख्रिस्तीपण म्हणजे नुसतं हातामध्ये बायबल घेणं आणि मी इथून पुलपिटवरून प्रीचिंग करणं, हे ख्रिस्तीपण नाहीच. म्हणून तो म्हटला, मी तुझ्या नावाने संदेश दिला, रोगी बरे केले, भूत काढली तरी मी तुला ओळखत नाही का? हे सांगितलं पण तू केलं नाहीस. हे प्रवचन लोकांना दिलं पण प्रॅक्टिकली तुला करता आलं नाही. आणि तू ज्या पद्धतीने जीवन जगायला पाहिजे तसं जीवनच जगलं नाही. त्याच्यानं तुझ्यातला गौरव निघून गेलेला आहे. किती काळ बेथलेम यहुदा सोडून राहणार आहात, किती काळ मोवाबात राहणार आहात, किती काळ चैनबाजी करणार आहात, किती काळ असलं जीवन जगणार आहात. वाटत नाही का आता मला बदलायचंय, प्रभू मी बदलणार आहे? लक्षात घ्या, तुम्हाला बदलण्यासाठी रोज देव तुम्हाला एक नवीन संधी देत असतो. रोज रोज एक नवीन संधी. जन्माला घालतो लेकरं, मरू देत नाहीत. एका बहिणीची साक्ष मी ऐकली. मला तिने कॉल केला आणि सांगितलं, पास्टर मी प्रेग्नंट आहे, हॉस्पिटलमध्ये चालले, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्या पोटामध्ये बाळ आहे, डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये चाललेले आहेत, फक्त तुम्ही प्रार्थना करा. मला माहित नाही त्या बाळाची अवस्था काय, आणि ती फक्त मला म्हणत होती तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा. आणि मग मी तिच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना करून तिने 8 दिवसांनी मला कॉल केला, पास्टर मला मुलगा झाला. म्हणलं अभिनंदन, देवानं तुझी प्रार्थना ऐकली. ती म्हटली तुम्हाला माहिती का, तुम्हाला ज्यावेळेस मी प्रार्थना करायला सांगितली होती त्याच डॉक्टरने मला सांगितलं होतं की तुझं मूल आतमध्ये मेलंय आणि त्या मुलाला ड्रिल करून काढावं लागणार आहे, त्याचे तुकडे करून त्याला बाहेर काढावं लागणार आहे. जर तुझं मेलेलं मूल असं काढलं नाही तर त्याचं सगळं पॉइझन तुझ्या बॉडीमध्ये होईल. मूल तर मेलं, आता तू पण मरणार आहे. परंतु मला असं वाटलं की देव या लेकराला जगण्याची संधी देईल आणि म्हणून मोठ्या आशेनं तुमच्याकडे पाहिलं आणि तुम्हाला प्रार्थना करायला सांगितली. तुम्ही प्रार्थना केली तर 2 तासानं डॉक्टर आणि दवाखान्यामध्ये गेल्यावर त्यांनी मला इंजेक्शन दिलं आणि 2 तासाने डिलिव्हरी झाली. तर आतमध्ये मूल मेलं नव्हतं, ते जिवंत होतं. का? देवानं जगण्याची आणि त्याला जग पाहण्याची संधी दिली. प्रार्थना केल्यावर हा चमत्कार घडला असा विश्वास ठेवू नका. प्रभूनं त्याला जगण्याची संधी दिली आणि जग पाहण्याची संधी दिली. अशी रोज संधी देव तुम्हाला देत आहे. मी त्या मिरॅकलकडे नाही बघत, मी देवाच्या अंतःकरणाकडे पाहतो. काय गौरव देवाचा आहे. वाटलं होतं मारून टाकावं, शास्त्रात पण लिहिलंय बरं का, एचकेलच्या पुस्तकामध्ये, निखालासपणे कत्तल करत जा. लहान मुलं, अभ्रक, ताने, बालक, वृद्ध, तरुण, कुमारी सगळ्यांची कत्तल कर, पण ज्याच्या कपाळावरती चिन्ह आहे त्याला मात्र त्याची गय कर, त्याला वाचवून टाक. संवारदूत तर निघालेला आहे. पण तुम्हाला जर जगण्याची संधी मिळती याचा अर्थ देवाचं गौरव तुम्ही भोगावं आणि पुन्हा एकदा विचारांचं परिवर्तन करून देवाकडे तुम्ही वळावं. हाच देवाचा उद्देश आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जगण्याची संधी देव वारंवार तुम्हाला देईल या भ्रमात पण तुम्ही राहू नका. हे जीवा खा पी मजा कर असं म्हणत असतानाच प्रभूचा दूत त्याच्याकडे आला आणि तो म्हटला, आज रात्री तुझा आत्मा तुझ्यापासून काढून घेणार आहे. कदाचित ही शेवटची पण रात्र असेल, कदाचित ही शेवटची संधी पण तुम्हाला असेल.
कदाचित हे शेवटची घटका तुमच्या जीवनामध्ये असेल की ज्याच्याद्वारे प्रभू तुम्हाला काहीतरी करू इच्छित आहे, परंतु इखाबोत म्हणजे देवाचं गौरव निघून गेलं. एली याजक मेला, याजकाची मुलं मेली आणि एक लेकरू जन्माला आलं आणि त्या जन्माला आलेल्या लेकराचं नाव ती म्हणती इखाबोत ठेवा, का तर देवाचं गौरव निघून गेलं. आज याजक मरत आहेत, दुःखाची गोष्ट आहे. पापामध्ये इतके गढून गेलेत, त्यांना देवाचं नीतिमत्व हे समजायला तयार नाही. वाईट वाटतंय का पालकाच्या पत्नीने मला फोन केला, पास्टर प्रार्थना करा माझ्या पतीसाठी, रोज दारू पिऊन संध्याकाळी दारू पिऊन येतो आणि सकाळी शुभवर्तमान सांगायला जातो. कसं लोक बदलतील. वास्तव स्थिती आहे ही, वास्तव स्थिती आहे. एका पालकाच्या पत्नीने फोन केला, ज्या स्त्री बरोबर तो व्यभिचार करतो आणि मी त्याला सांगितलं तिला सोड, तो म्हणतो आता मी इतकं तिच्यामध्ये अडकून गेलो की मी तिला सोडू शकणार नाही. याजक मरून चाललेले आहेत, नवीन लोक तारणामध्ये येत आहेत. पण जशी ती स्त्री म्हणती तशी मंडळी सुद्धा म्हणती इखाबोत म्हणजे देवाचं गौरव निघून गेलंय, का तर याजकच मरून पडलेले आहेत. याजकच मरून पडलेले आहेत. नुसते याजकच मेलं नाही, फिन्हास आणि त्या आम्ही पाहतो की फिन्हास पण मेला आणि त्या एली याजकाचे पुत्र पण मरून गेलेले आहेत. मरून गेलेत पुत्र, सेवा करणारे मरून गेले, ज्यांना सेवा करण्यासाठी प्रभू बोलवत आहे. आता लुसिफरनं त्यांचा ताबा घेतला आणि या सेवकांना त्यानं सेवेपासून काढून घेतलं. आणि इकडं मात्र तुम्ही बघितलं तर लोक नवीन जन्म पावत आहेत, नवीन लोक तारणामध्ये येत आहेत, नवीन लोक प्रभूकडे वळत आहे. दुःखाची गोष्ट ती म्हणती याचं नाव इखाबोत ठेवा, का तर देवाचं गौरव निघून गेला. देवाचं गौरव निघून गेला. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, नवीन जन्म होण्यापेक्षा सुद्धा इखाबोत म्हणजे देवाचं गौरव टिकून राहणं महत्वाचं आहे. मी असं नाही म्हणत की नवीन लोक तारणामध्ये येणं ती गोष्ट तेवढी आणि आमच्यासाठी किंवा ती नवीन लोक आले त्यांचं कौतुक आम्हाला नाही, ते इम्पॉर्टंट आहेत. पण ते कधी महत्व येणार त्यांना, याजक जिवंत राहतील आणि याजकाची मुलं जिवंत राहतील, मग लेकरू जन्माला येईल तर त्याचं नाव बदललं जाईल. पण याजक मेले, लेकरं मेली, सगळं मेलं आणि त्या ठिकाणामध्ये दाई विचारती अगं तुला मुलगा झाला, ती म्हणती त्या मुलाबद्दल मला काही वाटत नाही का, ते कराचा कोष पण गेला, याजक पण गेला, याजकाची लेकरं पण गेली, माझा नवरा पण गेला, मुलाचा बाप पण गेला, सगळेच गेले, मग आता कोणासाठी जगायचंय. इखाबोत म्हणजे देवाचं गौरव निघून गेलं. मी माझा मुलगा वाढवील पण या मुलाला ते गौरव असणार नाही जे कराचा कोष आमच्या घरामध्ये असताना गौरव असणार आहे. मंडळी अस्तित्वात असणं नाही महत्वाचं, मंडळीमध्ये देवाचं सानिध्य असणं महत्वाचं आहे. देवाचं सानिध्य मंडळीमध्ये असणं गरजेचं आहे, घराचा कोश असणं गरजेचं आहे. एक पाळक म्हणून मला त्याचं महत्व ठाऊक आहे. लक्षात ठेवा, सगळं गेलेलं कराच्या कोशानं परत मिळतं. आमेन म्हणाल का? जेवढं काय जायचं तेवढं जाऊ द्या. मी स्वतः एक जिवंत साक्ष आहे. माझ्याबरोबर आलेले सहकारी त्यांना तुम्ही विचारा. एक काळ अख्खं चर्च रिकामं झालं. हे पुण्या शहरामध्ये माझा जन्म, इथलं माझं शिक्षण. बिशप चांदेकर आम्ही एकत्रच होतो. विचारा त्यांना, त्यांच्या संगती आम्ही एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, याच शहरामध्ये थांबलो, सोलापूरमध्ये गेलो. असं कौटुंबिक वादळ आलं, मंडळी गेली, पत्नी गेली, सगळं काही निघून गेलं. बोटावर मोजण्या इतके लोक राहिले. सगळीकडे छितू, जिकडं पाहिल तिकडं छितू. समोर थांबून लोक तोंडावर हात करून मला शिव्या देत होते आणि ते मी रडत होतो. इतकं असहाय्य झालं की त्या रेल्वे जवळच्या ट्रॅक जवळ गेलो. मरावं आता, टाकून द्यावं स्वतःला, त्या ट्रॅकवरती संपून टाकावं. एक एक पाळक मला बोलवत होता आणि सांगत होता तुझी मिनिस्ट्री संपली, सोलापूरमधनं जा, आता तुला इथं राहण्यामध्ये काही पॉईंट नाही. पुष्कळ सेवकांना बोलवून एका कोपऱ्यामध्ये जायचो, रडायचो आणि म्हणायचो की आता राहिलंच काही नाही, सगळं निघून गेलेलं आहे. परंतु देवाकडे प्रार्थना करत होतो. शेवटी त्या रेल्वेच्या ट्रॅक जवळ जाऊन रडत होतो, प्रभूजी आता मरणार, या गाडी
पायाखाली स्वतःला टाकून देणार आहे. माझी मिनिस्ट्री संपली, माझी सेवा संपली आणि लोक पण गेलेत, काही माझ्या हातामध्ये राहिलं नाही, सगळं काही संपलेलं आहे आणि मी वाट पाहत बसलो गाडीची, येऊ द्या गाडी आणि स्वतःला झुकून द्यावं. त्याच देव माझ्याशी बोलला, एक गोष्ट लक्षात ठेव, गाडी येईल आणि त्याच्या खाली तू पडशील आणि तू पडल्यानंतर तुझ्या गुन्ह्याचे शिक्के तुझ्या डोक्यावर तसेच राहणार आहे. आणि एवढे लोक तारणामध्ये आले आणि तू मेला, तुझ्या मागं असंख्य लोक सैतान घेऊन जाणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, उभं राहशील, जगशील, स्वतःला सिद्ध करशील तर मी तुला परत उभा करील. पण एकदा मेला तर इतिहास बनशील. इतिहास बनायचं का इतिहास घडवायचा याचा विचार तुला करायचा. तिथून निघालो, गाडी दिसली समोर, घरी निघालो, पश्चाताप केला, रडलो आणि देवाला म्हटलं, देवा इतका चुकीचा निर्णय घेण्यासाठी मी गेलो होतो. थोडक्याशा प्रश्नाला घाबरून मी तुझं आणि तुला सोडलं का, तर मला असं वाटलं सगळं गेलं. तो म्हटलं टिकून राहा. टिकून राहिलो आणि आता मी तुमच्या समोर धैर्यानं वचन सांगण्यासाठी उभा आहे. याचं कारण काय, सगळं जाऊ द्या पण देवाचं सानिध्य राहू द्या. प्रियानो, सगळं जाऊ द्या, जाऊ द्या, चर्च रिकामं होऊ द्या, किती लोकांना जायचं तेवढं जाऊ द्या. अहो, येशूचे शिष्य सुद्धा येशूला सोडून पळाले. एकानं तर विकलं. पेत्र जो म्हटला मी तुझ्यावर मरायला तयार आहे, त्याने तर येशूला शिव्या दिल्या. ही येशूची व्यथा आहे. येशू सारख्या इतक्या अद्भुत असणाऱ्या देवाच्या पुत्राला ज्यांनी वधस्तंभावरती दिलं, जे शिष्य त्याला सोडून पळाले. तुम्हाला लोक सोडून पळतात यात विशेष काय? लोक तर जातील, जाऊ द्या, परंतु एकदा का आमच्या बरोबर देव राहिला तर जगाला जिंकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. पुन्हा उभं राहणार आहोत, पुन्हा उभं राहणार आहोत, गौरवानं उभं राहणार आहोत. आपल्या अवस्थेकडे बघू नका, फक्त एकच प्रार्थना करा, तशी शमशोन प्रार्थना करत होता. देवा, बटा गेल्या, सामर्थ्य गेलं, डोळे पण गेले, गौरव गेलं माझं. एक काळ एवढं सुंदर होतं, या बटांमुळं किती हजारो बलिष्ठी माझ्यावरती चाल करून आले तरी हातामध्ये जाभाड घेत होतो आणि हजारो लोकांना मारत होतो. पण आता सगळं संपलेलं आहे. देवाजवळ एक शेवटची प्रार्थना केली, परत एकदा ते गौरव माझ्यामध्ये येऊ दे, परत एकदा ते सानिध्य माझ्यामध्ये येऊ दे. आणि बायबल सांगतं, आंधळा शमशोन बंदीशाळेमध्ये दळण कांडण करत असताना, आत्मचिंतन करताना त्याला कळालं मी सगळं घालवलं. पण एकदा मी देवाकडे पाहिलं आणि त्याला म्हटलं, देवा ते गौरव दे. हळूहळू त्याच्या बटा उगवू लागल्या, हळूहळू. ऐका, हळूहळू परत सगळं येणार आहे. पण इतकं येईल ना, असं लिहिलंय. शेवटी बटा इतक्या मजबूत झाल्या, मरताना शमशोनानं हयातीमध्ये जेवढे लोक मारले नाही तेवढे मरताना मारले. का? हे देवाचं गौरव आहे, हे देवाचं गौरव आहे. आत्ताची परिस्थिती पाहू नका, या परिस्थितीमध्ये फक्त देवाला एकदा हाक मारा. काय तुमची हाक असेल? प्रभूजी, जे गेलं त्याच्याबद्दल मी खंत करत नाही, पण प्रार्थना मात्र याच गोष्टीची करतो, माझ्यामध्ये कराचा कोश, इखाबोत, गौरव निघून गेलं, पण आता मला परत तुझ्या गौरवानं भर. वाटतं का तुम्हाला देवाच्या गौरवानं भरायचं असं तुम्हाला वाटतं का? लक्षात घ्या, असं जाऊ नका इथून. मला माहिती एवढ्या पावसात तुम्ही आलेला आहात. आज मला सुद्धा तिथून येणं इतकं सोपं नव्हतं, पण तुम्ही आलात. आणि जेवढे तुम्ही आलात ना, याचं कारण तुम्हाला देवाच्या गौरवाचा भाग बनायचं आहे, देवाच्या गौरवाचा भाग बनायचं आहे. पण आता देव गौरव द्यायला सुरुवात करणार आहे, माझा 100% विश्वास आहे. आता पवित्र आत्मा येईल, त्याचं गौरव त्याला देईल. ज्यांच्याकडे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न जाताना त्यांच्याकडे ते प्रश्न असणारच नाहीत. का? कारण इथं देवाचं गौरव आहे, देवाचं गौरव आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, देवाच्या समक्षतेमध्ये आपल्या मान आपण झोकूया. आपले डोळे बंद करा, कोणी कुणाशी बोलू नका, कोणीच कुणाशी. 5 मिनिटं फक्त, आपण फक्त 5 मिनिटं आपल्या मान आपण झोकूया, डोळे बंद करूया. प्रभूचं वचन आपल्याशी बोललेलं आहे. इखाबोत म्हणजे देवाचं गौरव निघून गेलं. तुमच्या जीवनातनं देवाचं गौरव निघून गेल्याचा अनुभव तुम्हाला आलेला असेल. तुम्हाला वाटत असेल की खरंच प्रभूचं गौरव माझ्यातनं निघून गेलेलं आहे. ज्या परिस्थितीचा सामना तुम्ही करत आहात, काही सेवक या ठिकाणामध्ये आहेत,
आज सेवकांशी प्रभू व्यक्तिशः बोलत आहे. प्रिय देवाच्या सेवका, फार स्ट्रगल तू करत आहे या दिवसामध्ये. एकेका गोष्टीसाठी, व्यक्तीसाठी तू झगडत आहे. पण सेवेमध्ये पुढे जात असताना तुला अनुभव मात्र सगळा विपरीत आलेला आहे, एकदम वेगळा. कधी कधी तर तुला असं वाटलं की हे सगळं बंद करावं, हे सगळं सोडून द्यावं. तुझा त्याग, तुझी प्रार्थना याच्या मानानं तुझ्याकडे काहीच नाही, हा तुझा अनुभव आहे. परंतु आज रात्री प्रभू व्यक्तिशः तुझ्याशी बोलून तुला सांगत आहे, माझं गौरव मी तुला देईल. माझं गौरव, माझं गौरव. निराशेमध्ये जाऊ नकोस. पहा, एक नवीन सुरुवात प्रभू करणार आहे. एक नवीन सुरुवात, एक नवीन, तुझ्या मिनिस्ट्रीमध्ये एक नवीन सुरुवात प्रभू करणार आहे. खरंच प्रभू एक नवीन सुरुवात करत आहे. विश्वास ठेव. ज्याला असं वाटतं की माझं जीवन मी प्रभूच्या हातात द्यावं आणि म्हणावं की प्रभू मला तुझं गौरव दे, त्याने पुढे या, हळूच शांतपणे पुढे या. तुमच्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात येईल. समर्पण ज्याला करायचं आहे, ज्याला वाटतं की काहीतरी मला मिळवायचं आहे, पुढे या, बिंदास पुढे या, घाबरू नका. कोणी तुम्हाला पाहत नाही, पण देव तुम्हाला पाहत आहे. ओ राजा, तुमचे प्रश्न किती का मोठे असना, तुमच्या अडचणी, तुमच्या समस्या किती का मोठ्या असना, फक्त तोंड उघडून देवाशी बोलायला सुरुवात करा. ओ राबा शाखा नामा सेरी बेशा. ना मी म्हणते मी भरलेले होते, परंतु आता रिकामी झालेले आहे. भरलेला अनुभव, रिकामा अनुभव, हे दोन्ही अनुभव घेऊन तुम्ही या ठिकाणात आलेला आहात. पण आता भरण्याचा समय आलेला आहे. रिकामं होणं तुमचं पास्ट आहे, रिकामं होणं तुमचा भूतकाळ आहे, पण भरणं हा तुमचा वर्तमान आहे. भरणं हा तुमचा वर्तमान आहे. आपला आवाज मोठा करा, देवाला हाक मारा. ज्या कारणासाठी तुम्ही देवाला हाक मारत आहात, तो आवाज देवापर्यंत पोहोचू द्या. तो आवाज देवापर्यंत पोहोचू द्या. देवापर्यंत पोहोचू द्या तुमचा आवाज. प्रभूला म्हणा, प्रभू मला भर. नामीला जसं भरलं, रूतला जसं भरलं. अर्पा बनून माघारी जाऊ नका. अर्पा बनून माघारी जाऊ नका. रूत बनून प्रभूला हाक मारायला सुरुवात करा. कोण देवापर्यंत आपला आवाज जाऊ देईल? कोण देवापर्यंत आपला आवाज जाऊ देईल? ओ रबा शाका रबा सरबा. आता पवित्र आत्मा आमच्यामध्ये काम करत आहे. देवाचा आत्मा आमच्यामध्ये काम करत आहे. ओ, तुझी परिस्थिती देव बदलत आहे. प्रिय बहिणी, ज्या परिस्थितीचा सामना तू करत आहे, तुझ्या कुटुंबातले लोक तुझ्याशी चांगले नाहीत, तुझा पती तुझ्याशी चांगला नाही, तुझ्या घरामध्ये तू एकटी लढत आहे, परंतु देव आता तुझं गौरव तुला देत आहे. पहा, तुझ्या घरातली परिस्थिती बदलण्यासाठी सर्वसमर्थ देव या ठिकाणामध्ये आहे. बोल देवाशी, देवाशी बोल. आज प्रभू तुझ्याशी बोलत आहे. प्रिय भावा, प्रभू तुझ्याशी बोलत आहे. गत काळामध्ये तू एक आवेश अशा प्रकारचा मुलगा होता, आवेश अशा प्रकारचा तरुण होता, परंतु तुझ्यातला आवेश कमी झालेला आहे. परंतु देव म्हणतो, मी माझा नवीन आवेश तुझ्यामध्ये घालेल, एक नवीन सामर्थ्य तुझ्यामध्ये घालेल, आणि त्या सामर्थ्याने मी पुन्हा तुला उभा करेल. आणि ज्यावेळेस मी तुला उभा करेल, त्यावेळेस पुष्कळ लोक तुझ्या साक्षीच्या द्वारे देवाकडे वळतील. रिबा शाखाना मासे. सगळेजण देवाशी बोलत राहा. सगळेजण बोला देवाशी. देवाशी बोला, प्रभू माझ्यावरती कृपा कर, माझ्यावरती दया कर, माझ्यावरती दया कर. आपल्या आजारासाठी, आपल्या घरातल्या परिस्थितीसाठी, आपल्या कुटुंबातल्या समस्येसाठी देवाशी बोला. हितगुज करा. असं जाऊ नका. इखाबोध म्हणजे देवाचं गौरव निघून गेलं. आता देवाचं गौरव यायला सुरुवात होत आहे. देवाचं गौरव यायला सुरुवात होत आहे. पवित्र आत्म्याच्या गौरवी सामर्थ्यानं भरणं ही आमची गरज आहे. ओ रबा शाका नामा सेरेबे. लॉर्ड, आय वर्शिप यू. वर्शिप यू जीसस. प्रेज यू, प्रेज यू, प्रेज यू जीसस. हालेलुया, हालेलुया. सगळेजण आपला आवाज मोठा करा. देवाशी बोला, देवाशी बोला. ओ राजा, धन्यवाद प्रभू. थँक्यू लॉर्ड. इकडं तिकडं लक्ष लावू नका, देवाकडे लक्ष लावा. थँक्यू लॉर्ड. वर्शिप यू.